नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने मी प्रमोद पवार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA मराठीच्या या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील साहित्य निर्मितीची प्रक्रिया आणि आस्वाद या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पुस्तकाविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अशोक राणा सर इथे उपस्थित आहेत. अशोक राणा सरांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर अशोक राणा सर अमरावती येथील महिला महाविद्यालयातून 2015 साली निवृत्त झालेले आहेत. परंतु त्यांच्या लेखनाचा प्रवास 1967 पासून ते आज तागायत सुरू आहे. त्यातील काही पुस्तकांचा जर परिचय करून द्यायचा झाल्यास त्यामध्ये छत्रपती शिवराय, आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी, विना सोंडेचा गणपती, बौद्ध गणपती व सरस्वती, विठोबा कुणाचा अशा वेगवेगळ्या विषयावरील एकूण 70 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली दिसून येतात. त्यासोबतच त्यांची वेगवेगळी पुस्तकं अजून प्रकाशनासाठी येऊ घातलेली आपल्याला दिसून येतील. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधना प्रकाशन समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यासोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या साहित्य संमेलनात त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. या सगळ्याच कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आलेले आहेत. मी सरांचं विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आता आपण सरांना प्रत्यक्ष ऐकूयात. नमस्कार मित्रांनो. साहित्य विचार या प्रश्नपत्रिकेच्या अंतर्गत साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद या पुस्तकाच्या संबंधात आपण या ठिकाणी चर्चा आणि चिंतन करणार आहोत. साहित्याची निर्मिती म्हणजे काय, निर्मिती प्रक्रिया म्हणजे काय आणि ती कशी घडते, हा जो विचार आहे हा या पुस्तकात आपण केलेला आहे. निर्मिती प्रक्रिया ही जी आहे ही आपल्या सृष्टीमध्ये सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि माणूस जेव्हापासून जगायला लागला, आदिमानवाच्या काळातला हा विचार आहे की जेव्हा तो जगायला लागला तेव्हा अवतीभोवती जे जग आहे ते कसं आहे, ते कसं घडतं, पाऊस कसा पडतो, ऊन कसं पडतं, वारा कसा वाहतो किंवा अवतीभोवतीचे प्राणी आणि पक्षी कसे वागतात, या सगळ्या गोष्टीबद्दलचं कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. आणि मग याच्या पाठीमागे काय आहे, कोणकोणत्या शक्ती कारणीभूत आहे, निसर्ग कसा कार्य करतो, हे याबद्दलचं कुतूहल त्याला निर्माण झालं. आणि त्यातून मग त्यांनी स्वतः काही निर्माण करता येतं का याचा विचार केला. हा विचार प्रामुख्याने या घटकामध्ये आला आहे. यासाठी एक कविता आपण आधाराला घेतली आहे बहिणाबाई चौधरींची. बहिणाबाई चौधरींची अतिशय प्रसिद्ध कविता आहे खोप्यामध्ये खोपा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीण अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा संगाती मी ये गण्या गंप्या नर. खोपा एनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देखा रे माणसा. पुढे बहिणाबाई म्हणतात, तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ, तुले देले रे देवानं 2 हात 10 बोट. म्हणजे सुगरण एक असा पक्षी आहे की जो आपला स्वतःचा खोपा, स्वतःचं घरटं विणतो आणि त्या विणण्याची प्रक्रिया या पूर्ण कवितेमध्ये बहिणाबाईंनी सांगितली आहे की आपले गवताचे तुकडे, कण आणखी काड्या काटक्या ह्या सगळ्यांचा एकत्र करून एक घरटं बांधण्याची प्रक्रिया सगळेच पक्षी करतात. पण सुगरणीचा खोपा त्यापेक्षा वेगळा आहे. त्यात विणण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे ज्याप्रमाणे धागा विणतो विणकर, सुई असते, त्याच्याकडे हात असतात, पण तिच्याकडे चोचच आहे. म्हणजे चोचच दात आहे, चोचच सुई आहे, चोचच सर्व काही आहे. अशा अतिशय कमी साधनामधून ती आपला खोपा विणते. आणि एक तक्रार या ठिकाणी बहिणाबाईंनी केली आहे की तिचा नर हा काही मदत करत नाही. आता एवढा भाग थोडासा आपण याकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलं आहे की सुगरण हा शब्द जरी वापरत असलो आपण तरी सुगरण हा नरच हा खोपा विणत असतो. आणि एक प्राणी असूनही अशा तऱ्हेचं कौशल्य त्यात असतं. तर ही जी प्रक्रिया आहे पूर्ण खोपा विणण्याची, तर ही प्रक्रिया एक प्राणी आणि पक्षी करू शकतो. मग माणूस आणि प्राण्यात आणि पक्षात काय फरक आहे, हा एक मुद्दा या निमित्तानं या ठिकाणी चर्चेला गेला आहे
की माणूस हा विचार करतो आणि विचार करून आपल्याला काय हवं आहे त्यात भर टाकतो आणि त्यामुळे त्याचा मेंदू प्रगत झाला आहे, विकसित झाला आहे. आणि माणूस आणि प्राण्यात एवढा फरक आहे की गरजेपुरतं फक्त पक्षी आणि प्राणी करतात, गोळा करतात किंवा ज्ञान गोळा करतात आणि आपलं घरटं बांधतात. पण माणूस त्याही पलीकडे आनंदाचा विचार करतो आणि त्याला मिळणारा आनंद हा व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनेक तऱ्हा ज्या शोधल्या आहेत. त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून इतर प्राण्यांचा बिंदू जसा प्रगत नाही आहे, पण माणसाचा बिंदू अतिशय प्रगत आहे. म्हणून त्यांनी आपली प्रगती कोणकोणत्या साधनांनी केली त्या साधनांचा विचार या ठिकाणी करण्यात आला आहे. फळं गोळा करून आपलं उपजीविका करणारा माणूस हा पहिल्यांदा जे सहज उपलब्ध आहे ते घेत होता, गोळा करत होता. पण कालांतराने त्याला असं दिसलं की अनेक प्राणी होरपळले आहेत आगीच्या वणव्यात आणि मग ते होरपळलेले प्राणी तो खाऊन जेव्हा जगायला लागला तेव्हा त्यात एक विशिष्ट प्रकारची चव आहे असं त्याच्या लक्षात आलं. मग त्याला अग्नी हा याच्यामागे कारणीभूत आहे आणि अग्नीची आपण रक्षण केलं पाहिजे, अग्नीचं रक्षण केलं पाहिजे. आणि मग शिकार करणे आणि शिकार केलेल्या प्राण्यांना भाजणे आणि त्यातून मग ती चव घेणे, त्याला एक विशिष्ट प्रकारची चव त्याला लाभली. तर ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे त्या आदी मानवानी गुहांमध्ये, ज्या गुहा जिथे तो राहत असे, नैसर्गिक गुफा ज्या निर्माण झाल्या आहे भूकंपामुळे, आपल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा अनेक कारणांनी, ज्याला खडकाची निर्मिती म्हणा की आपल्या पहाडांची निर्मिती, डोंगराची निर्मिती, त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी पोकळी राहून जाते आणि त्यातून गुहा निर्माण होतात. त्या गुहांमध्ये त्यांनी आपण जे पाहिलं ते लिहून ठेवलं आहे, ते आपण जे पाहिलं ते रेखाटलं आहे. लिहून ठेवलं शब्द चुकीचा आहे, रेखाटलं आहे आणि त्या रेखाटण्याला आपण गुहाचित्र असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला शिकारीची चित्रं आढळतात. म्हणजे विशिष्ट प्रकारची शिकार करण्याकरता आपण काय योजना केली पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे ते त्यात दिसतं. शिकार मिळाल्यानंतर तो आनंद व्यक्त करतो, शिकारीच्या अवतीभोवती नाचणं आणि त्याचंही चित्रण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे पहिली निर्मिती जी झाली आदी मानवाची ही अशा तऱ्हेने शिकारीच्या निमित्ताने झालेली आहे. म्हणजे अन्न गोळा करण्याची प्रक्रिया तो सतत पार पडत असताना जेव्हा त्याला होरपळलेली प्राणी दिसले आणि ते खायला तो लागला आणि त्याची चव घ्यायला लागला, त्यामुळे शिकारीचं महत्त्व कळलं आणि त्या शिकारीचं नियोजन करण्याच्या उद्देशाने त्यांनी जी चित्र काढली त्याला आपण गुहाचित्र म्हणतो. आता शत्रू असेल किंवा शिकार ज्याची करायची आहे त्या प्राण्याची, तर त्याच्या आधी जे नियोजन करायचं त्यात एक आनंद उत्सव त्यांनी साजरा केला. एकत्र बसून एकत्र उभं राहून नाचणं आणि विशिष्ट प्रकारे शिकार करण्यासाठी जी काही कृती करावी लागते त्या कृतीचं नाट्यीकरण करणं, त्या नाट्यीकरणाचं सुद्धा चित्रण जे आपल्याला गुहाचित्रात आढळतं. त्याचप्रमाणे नाट्यीकरणाच्या त्यांच्या ज्या कला आहेत, विशेषतः आवाजातून विशिष्ट प्रकारचा आवाज काढणं, आपल्या स्वरयंत्रातून विशिष्ट प्रकारची कृती हातवारे करणं, हावभाव करणं आणि त्या प्राण्याला घाबरवण्याकरता किंवा प्रतिपक्षाला घाबरवण्याकरता आपला चेहरा रंगवणं, शरीर रंगवणं, ह्या सगळ्या प्रक्रिया जगण्याचा एक भाग त्याचा होता. तर जगण्याच्या भागातून रंग आले, रेषा आल्या, आवाज आला, संगीत आलं आणि शब्दसुद्धा आले. अशा तऱ्हेने पहिल्यांदा जी निर्मिती झाली ज्या आदिमानवाने केली ती शिकार करण्याच्या प्रक्रियेतून, त्या प्रक्रियेच्या गरजेतून त्यांनी केली. ती त्याची जगण्याची गरज होती. त्यात आनंद घेणे हा भाग नंतर आला, पण सर्वात पहिल्यांदा त्याला ते नियोजन करायचं होतं आणि त्या प्रेरणांचा उल्लेख या ठिकाणी केला की निर्मिती कोणकोणत्या कारणांनी झाली. या ठिकाणी एक मुद्दा आणखी महत्त्वाचा आला आहे की आपण निर्माण झालो तर आईच्या पोटातून निर्माण झालो. आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी आईचं प्रतीक म्हणून सुरुवातीला आईचं म्हणजे स्त्रीचं जननेंद्रिय योनी तिची पूजा सुरू केली. त्यातून मातृपूजनाच्या परंपरा सुरू झाल्या. आता आईचंच पूजन का करायचं, तर आई ही आपलं पालन करते, जन्म देते, त्यामुळे पालनसुद्धा करते. आदिमानवाच्या काळामध्ये किंवा खूप मोठा काळ असा गेला ज्यामध्ये स्त्रिया ह्या बाहेर शिकारीसाठी जात नव्हत्या किंवा पुरुष जात होते. फळं गोळा करण्याची जी प्रक्रिया आहे तो त्याही काळामध्ये पुरुषांचा सहभाग होता. आणि फळं आणि शिकार घरी आणल्यानंतर मुलांना जन्म देणारी आई त्यांचं पालन संगोपन करत असे. त्यामुळे जे काही गोळा केलेले द्रव्य आहे ते द्रव्य घरात ती जोपासत असे आणि ज्या बिया तिने आणल्या किंवा जी फळं खाल्ली त्या बिया तिने सहजपणे बाहेर फेकल्या, त्यातून रोपं उगवली आणि मग त्या स्त्रीला कळलं की बियांपासून रोपं तयार होतात. अशा तऱ्हेने निर्मिती जी होते बियांमधून तिचा पहिल्यांदा शोध स्त्रियांनी लावला. म्हणून प्रारंभिक शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं म्हटलं जातं. एकीकडे स्त्रियांना या प्रारंभिक शेतीच्या शोधाचं जनकत्व दिलं गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वच
प्राणी मात्रांना म्हणजे विशेषतः मानव मात्राला स्त्रियांनी जन्म दिलेला आहे. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव म्हणून मातृपूजनाच्या परंपरा या आपल्या जगातल्या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि नंतर कालांतराने जेव्हा त्याला कळलं की पुरुषाचाही सहभाग आहे, म्हणजे आईवडिलांच्या संयोगाने आपण निर्माण झालो हे कळलं, तेव्हा त्यांनी पुरुष लिंगाचीही पूजा सुरू केली. आणि मग लिंगपूजक आणि योनिपूजक असे 2 संप्रदाय अस्तित्वात आले. आणि कालांतराने दोन्ही संप्रदायाचं संमेलन झालं, तेव्हा मग शिवलिंगासारखी एक प्रतिमा तयार झाली. आता ही प्रतिमा जी निर्माण केली, ही प्रतिमा निर्माण करण्यामागे त्याचा कृतज्ञतेचा भाव होता आई आणि वडिलांबद्दलचा. पण त्यातून 2 प्रकारच्या संस्कृती, मातृसत्ताक आणि पितृसत्ताक या संस्कृती निर्माण झाल्या. म्हणजे मानव समाज जो विकसित झाला, तर विकसित होण्यामागे निर्मितीबद्दलचं कुतूहल हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि निर्मितीमागच्या प्रेरणा शोधणं हा एक भाग आहे. निर्मितीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक भाग आहे. अशा तर निर्मिती प्रक्रिया प्राथमिक मानवांनी अशा तऱ्हेने पाहिली आणि त्यातून जो आनंद घेतला, त्या आनंदातून संस्कृती निर्माण झाली. तर ही संस्कृती कला निर्मिती करायची, गाणं गायचं, नृत्य करायचं असं विशिष्ट योजनाबद्ध पद्धतीने झालं नाही, तर त्या कला निर्मिती प्रक्रियेतला एक जगण्याचा तो भाग होता. त्यातून ती कला निर्मिती झाली. आनंद हा तो झालाच. म्हणून नंतरच्या काळात आपण भाषेचा उल्लेख केला, जे शब्द त्यांनी उच्चारले आनंदाचा भाव व्यक्त करण्याकरता, त्यातून भाषा निर्माण झाली. आणि सहजपणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यातून नृत्य आणि संगीत निर्माण झालं. पण एक महत्त्वाचा भाग यातला असा आहे की निसर्गामध्ये काहीतरी शक्ती असते आणि त्या शक्तीला आपण वश करून घेतलं तर आपल्या जीवनात सुख येऊ शकतं, समाधान होऊ शकतं, आनंद निर्माण होऊ शकतो. हे त्याला कळलं तेव्हा वनस्पती आहेत, प्राणी आहेत काही विशिष्ट प्रकारचे, काही विशिष्ट प्रकारचे दगड आहेत किंवा नदी आहे किंवा पहाड आहे किंवा आकाश आहे. हे जे पंचमहाभूत ज्याला म्हटलं जातं तत्त्वज्ञानामध्ये, त्या सगळ्या घटकामध्ये कोणत्या तरी प्रकारची शक्ती आहे असं त्याला वाटलं. हे वाटणं याला अभ्यासकांनी यातू कल्पना म्हटलं आहे. आणि यातू हा शब्द तसा ऋग्वेदात आलेला आहे. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो, सुसंबद्ध ग्रंथ या अर्थाने. आणि त्याच्यामध्ये यातू ही एक संकल्पना आली आहे. म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या घटकांमध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती असते असं मानणं म्हणजे यातू. ही शक्ती ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना यातुधान म्हणतात. आणि ह्या शक्तीला प्रसन्न करून घेण्याकरता जे विधी केले जातात त्याला यातुविधी म्हणतात. आता हे य शब्द खूपदा आला आहे आणि य हा उच्चार खूपदा या ठिकाणी आला, यातू, यातुधान, यातुशक्ती, यातुविधी. पण गंमत अशी आहे की भाषेमध्ये यचा ज होतो, म्हणजे यदुवंशी, जदुवंशी, यादव, जाधव असे उच्चार आपण करतो. तर यातू या शब्दाचा कालांतराने उच्चार जादू असा झाला. इंग्लिशमध्ये ज्याला मॅजिक आपण म्हणतो, ते मॅजिक म्हणजेच यातुविधी होय. आता ह्या यातुविधीतून मग त्यांनी जी कृती केली असेल, समजा आता विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारचा एक शिकारीचा देखावा करायचा असेल, त्या ठिकाणी काही आखणी केली असेल, त्या आखणीतून रांगोळीसारखी कला निर्माण झाली किंवा चित्रकला निर्माण झाली. आणि मग अनेक प्रकारचे जे लोक आहेत, यातुधान हा शब्द इथे आला म्हणून या ठिकाणी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की ज्या लोकांना ही शक्ती वश असते किंवा जे वश करू शकतात, अशा प्रकारच्या लोकांना यातुधान म्हटलं. त्यांच्यामध्ये राक्षस, असुर, दैत्य आणि दानव हे 4 शब्द प्रामुख्याने येतात. यातुधान या शब्दाच्या स्पष्टीकरणाकरता ऋग्वेदामध्ये येतात. आता हे 4 शब्दांचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे मग त्या लोकांमध्ये शक्ती होती कसं म्हणता येईल. तसं राक्षस शब्द आहे. राक्षस शब्द हा रक्षस या संस्कृत शब्दापासून तयार झाला आणि त्याचा अर्थ होतो रक्षण करणारा. जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे किंवा सीमारक्षक दल आहेत किंवा आपला बॉडीगार्ड असेल त्याला आपण रक्षक म्हणतो, अंगरक्षक म्हणतो, किंवा वॉचमन असेल त्याला रक्षक म्हणतो, राखणदार म्हणतो. तर हा राखणदार हा चांगलाच, त्याला कोणती कला अवगत आहे, त्याला त्याच्यावर समजा आक्रमण कोणी केलं तर त्याला प्रतिकार करण्याची कला त्याला अवगत आहे. तो आपलं रक्षण करू शकतो, दुसऱ्याचे करू शकतो, म्हणून तो रक्षक. मग तो राक्षस हा शब्द वाईट कसा असेल? रक्षक शब्द जर चांगला आहे तर राक्षस शब्द वाईट असायला नको. पण तो परंपरेने झाला, त्याची कारणं वेगळी आहे, ती चर्चा या ठिकाणी करणं आपल्याला शक्य नाही, आवश्यकही नाही. असुर शब्दाची गंमत अशीच आहे. तर असु हा जो शब्द आहे ऋग्वेदामध्ये आलेला, खूप ठिकाणी असुनीती, असुमाया हे शब्द आले आहेत. त्याचा अर्थ होतो प्राणरक्षक कला किंवा विद्या. म्हणजे एखाद्या माणसाकडे दुसऱ्याचा प्राणरक्षण करण्याची कला असेल, विद्या असेल, तर त्या माणसाला असुर म्हटलं आहे. आणि ते यातुधान म्हणून त्यांचा उल्लेख येतो. म्हणजे डॉक्टरसारखे लोक जे आहेत, वैद्यकीय क्षेत्रामधले लोक आहेत,
किंवा आपल्याकडे सैन्य आहेत, तर हे लोक दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतात. एखाद्याला अपघात झाला, एखाद्याला आक्रमण झालं आणि त्याला दुखापत झाली, किंवा एखाद्याला आजार झाला, आता कोरोनासारखा संसर्गजन्य रोग किंवा ओमाक्रॉनसारखे रोग, तर या रोगामुळे जे संसर्गाने जे पीडित लोक आहेत त्यांना वाचवण्याचं काम हे डॉक्टर करीत असतात. त्यांच्याकडे त्याचं शिक्षण असतं, त्यांच्याकडे शस्त्र असतात, औषध असतात. तर हे सर्व काही ज्याच्याकडे आहे, प्राणरक्षण करण्याची कला किंवा विद्या अवगत आहे, त्यांना प्राचीन काळात असुर म्हटलं जात होतं. त्याच लोकांसाठी दैत्य शब्द वापरण्यात आला. दैत्य शब्दाचा अर्थ अभ्यासकांनी सांगितला आहे, दिती नावाची एक मातृदेवता होती, तिचे जे उपासक आहे त्यांना दैत्य म्हटलं झालं. तसं दानव शब्दही प्रचलित आहे, वाईट अर्थाने आहे, पण धनु नावाची एक मातृदेवता होती, तिच्या उपासकांना दानव म्हटलं आहे. हे सगळे सकारात्मक अर्थ असलेले शब्द वेगळ्या कारणाने नकारात्मक झाले, त्याची चर्चा आपण करणार आहोत पुढल्या घटकामध्ये. तर अशा तऱ्हेने हे सगळे लोक ऋग्वेदामध्ये किंवा वैदिक ग्रंथामध्ये, नंतर पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा यातुधान म्हणून ओळखले गेले. आणि हे ज्या प्रकारची कृती करत असतात त्या कृतीला यातुविधी म्हटलेलं आहे. त्यातून मग चित्रकला निर्माण झाली, शिल्पकला निर्माण झाली, स्थापत्यकला निर्माण झाली, नृत्य आहे, संगीत आहे. या सगळ्यांच्या कला निर्मितीमागे यातू कल्पना ही कारणीभूत आहे असं अभ्यासकांचं मत आहे. विशेषतः कलिंगोड नावाचा जो प्रसिद्ध अभ्यासक आहे त्याचं असं म्हणणं आहे की यातुकला, यातुविधी, यातुकल्पना ही कलांच्या निर्मितीला कारणीभूत आहे. कलेची मूलतत्व नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी विश्लेषण केलं आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी यातू कल्पनेतून धर्म निर्माण झाला असं म्हटलं आहे. आणि यातू आणि धर्म ह्या दोन संकल्पनामधला फरक काही लोकांनी स्पष्ट केला नाही. दुर्गा भागवतांनी तो स्पष्ट केला, अनेकांनी केला. कलिंगोड या ठिकाणी असं म्हणतात, यातू कल्पना ही फक्त व्यावहारिक गरजेसाठी वापरण्यात आलेली एक कल्पना आहे. पण धर्म तसा नाही. धर्म हा आनंदासाठी, नैतिकतेसाठी, समाजाच्या व्यवस्थापनासाठी, ह्या दोन गोष्टीमध्ये मूलभूत फरक आहे. यातू आणि धर्माचा संबंध जरी असला पण निवड यातू म्हणजे धर्म नव्हे असा फरक कलिंगोंडी केला आहे. त्याचा या ठिकाणी उहापोह थोडक्यात केला आहे. जसं आता मी असुर राक्षसांचा उल्लेख केला तसं आदिवासींमध्ये भूमका, बैगा, शामन किंवा भगत असतात. ते लोक विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणतात आणि त्याने मग रोग दुरुस्त होतात अशी एक समजूत आहे. तो होतो की नाही हा भाग आणखी नंतरचा, तो अभ्यासाचा वेगळा भाग आहे. पण अशा लोकांनासुद्धा प्राचीन काळात असुर राक्षस म्हटलं जात होतं. आणि मंत्रतंत्र जाणणाऱ्यांना आपण मांत्रिक म्हणतो. तर ह्या मंत्रतंत्रामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची शक्ती आहे. मंत्र शब्दाचा अर्थ होतो मनात आलेला विचार आणि तो व्यक्त करण्याची पद्धत, त्याला मंत्र म्हणतात. तंत्र शब्दाचा अर्थ मात्र फार वेगळा आहे. तंत्र म्हणजे शेतीसाठी केले जाणारे सुफलीकरण विधी, आणि त्या विधीमध्ये मग काही त्या विधीची आखणी असेल, त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची पूजा असेल. तर ह्या सगळ्या ज्या प्राथमिक संकल्पना आहे, आदिमानवाच्या ज्या आदिम संकल्पना म्हणून आपण त्यांना, त्यातून कलेची निर्मिती झाली असं अनेक अभ्यासकांनी म्हटलं आहे. मसू पाटील त्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे. त्यांनी जे विधान केलं आहे ते आपण आता या ठिकाणी त्यांच्याच पुस्तकाच्या आधारे पाहूया. ते असं म्हणतात, आदिम काळात कला ही मानवाच्या अस्तित्व कलहातील जादूच्या हत्यारासारखी होती. एखादी टोळी शिकारीला निघण्यापूर्वी नृत्य करी आणि त्यामुळे आपले सामर्थ्य वाढले आहे असा प्रत्यय तीमधील लोकांनाही. युद्धप्रसंगी तोंडाला फासलेले रंग आणि ठोकलेल्या आरोळ्या शत्रूला घाबरून सोडित. गुहाचित्रातील प्राण्यांच्या वर्मी बाण लागून तो घायाळ झाला आहे, त्याचे मुंडके तुटले आहे, यासारखी दृश्ये पाहून शिकाराची सुरक्षिततेची व शिकारीवरील प्रभुत्वाची भावना वाढे. गाण्याने माणसांना व पशुपक्ष्यांना भूल पाडण्याचा प्रकार यातूमूलकच असावा. भाषेची निर्मिती ही यातूचा भाग असण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. शब्द आणि नावे यांचे कार्य केवळ वस्तूंचा निर्देश करणे एवढेच नाही, त्या शब्दात वा नावात वस्तू व त्यांच्या शक्ती वसत असतात अशी आदिमानवांची श्रद्धा होती. त्याने नावांच्याद्वारे वस्तूंवर वा व्यक्तींवर प्रभुत्व मिळवले होते. व्यक्तींची प्रतिमा त्याच्या दृष्टीने तिचे दुसरे बहिष्कर रूप होते. प्रतिमेच्या बाबतीत जे घडते ते त्याच्या व्यक्तीच्या बाबतीतही घडते असा त्याचा विश्वास होता. म्हणून प्रतिमेवर विशिष्ट प्रकारची मूर्ती, प्रतिमा या अर्थाने बाहुली वगैरे यातू प्रयोग करून मूळच्या वस्तूला वा व्यक्तीला जिंकण्याची कल्पना त्याला सुचली. ती मधूनच प्रतिमा निर्मितीची कला अस्तित्वात आली. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी दुसऱ्यावर करायचे जे प्रयोग आहे, त्याला दुःख द्यायचं असेल, त्रास द्यायचा असेल किंवा आनंद द्यायचा असेल, त्याने जी प्रतिमा निर्माण केली त्यातून मूर्तिकला निर्माण झाली असं या ठिकाणी मसू पाटलांनी म्हटलं आहे. असा तर्क हा काही मसू पाटलांचा तर्क नाही. मसू पाटील असं म्हणतात, असा तर्क नवकांटवादी
म्हणजे कांट हा जो तत्ववेत्ता होता त्याचा विचार पुढे नेणारा एक तत्त्वज्ञ होऊन गेला. अर्न्स्ट कासिरेर, तो इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची ही संकल्पना आहे. यामागे लाईक प्रोड्यूस, लाईक ऑर इफेक्ट रिसेंबल्स इट्स कॉज हे तत्व होते. अवर्षणाच्या काळात पर्जन्य नृत्य करणे, देवावर संततधार धरणे. आपल्याकडे पाऊस पडला नाही की शंकराच्या पिंडीवर पाणी टाकतात किंवा ते गाभारा पाण्याने भरून टाकतात. हे जे धार्मिक विधी आहे ते सुद्धा यातुविधी आहेत आणि त्यातून पुढे मग कला निर्मिती झाली. त्याला पाण्यात दुधात बुडवणे, स्त्रीच्या हाताने पेरणी करणे असल्या कृतीत हे तत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. आज स्त्रीच्या हाताने का पेरणी करायची? कारण स्त्री ही सुफलीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं घटक आहे, जी मानव प्राण्याला जन्माला घालते. भूमीला सुद्धा स्त्री मानलेला आहे. तर भूमीतून निसर्ग वनस्पती जन्माला येतात, पिकं जन्माला येतात, म्हणून त्या प्रकारची विधी स्त्रियांनी करायची असतात. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची धारणा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. तर पाऊस पडण्याकरता आपण हे करतो किंवा अनेक प्रकारचे विधी, नृत्य करतात किंवा पेरणी करताना विशिष्ट प्रकारची गाणी स्त्रिया किंवा पुरुष म्हणतात किंवा काही नृत्यसुद्धा करतात. ह्या सगळ्या प्रथा परंपरांचा विचार हा जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी गोल्डन बाऊ ह्या ग्रंथामध्ये केला आहे आणि त्यांनी याला आणखी वेगळं सिद्धांतीकरण केलं आहे. कलिंगुंडनी त्याचाही परामर्श घेतला आहे. आता या ठिकाणी जे फ्रेझरच्या सिद्धांताचा या ठिकाणी परामर्श आपण घेणार नाही, कारण त्याची या ठिकाणी गरज नाही. कलिंगुंडनी फक्त यातुविद्येमागची मूळ प्रेरणा ही जीवन जगण्याचा भाग मानला आहे, पण त्यातून कला कशा निर्माण होतात हे त्यांनी स्पष्ट केलं. तो असं म्हणतो की यातुविद्येमागील हेतू निवळ कला निर्मिती नसून व्यावहारिक स्वरूपाचा असतो. भावनांसाठीच भावनांचे उद्दीपन केल्यास त्याला रंजन असं म्हणता येईल, असं तो म्हणतो. यातू कल्पनेचा संबंध कलेशी कसा आहे यावर त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. आपण या ठिकाणी तर नाही करणार, त्याची गरज नाही. या चर्चेत त्यांनी आदिवासी जमातींच्या धार्मिक रीतिरिवाजांचे सर्वेक्षण व संशोधन करणारे एडवर्ड बेनेट टायलर, जेम्स जॉर्ज फ्रेझर तसेच सिगमंड फ्राईड यांच्या मतांचा विचार केला आहे. या सर्व मानवशास्त्रज्ञांनी यातुविद्या या संकल्पनेला जो अर्थ प्राप्त करून दिला तो अपशब्द, म्हणजे त्याचे एक आक्षेप आहे की मानवशास्त्रज्ञ विचार करतात, यावर चिंतन करतात, पण त्यांनी याला वाईट म्हटलं आहे. आपल्याकडे जादू हा शब्द वाईट अर्थाने वापरतो, पण त्याचं म्हणजे अपशब्द या दृष्टीने अवकाळ आणणार आहे असा आक्षेप कलिंगुंडनी केला आहे. तो असं म्हणतो की चर्चमधील धार्मिक विधीही यातुविद्येशी निगडीत असतात, पण त्याला आपण अपशब्द म्हणत नाही, हीन लेखत नाही. या प्रसंगी काही कला निर्माण होतात, कला सादर केल्या जातात, त्याला कलेकरता कला म्हणून पाहत नाही. धार्मिक विधींमध्ये यातू कल्पनांचा समावेश असला तरी यातुविद्या आणि धर्म यामध्ये मूलभूत फरक आहे. तो स्पष्ट करताना कलिंगुंड म्हणतो यातुविद्या आणि धर्म या गोष्टी एक नव्हेत, कारण दैनंदिन व्यावहारिक जीवनात गरज असलेल्या भावनांचे उद्दीपन म्हणजे यातुविद्या, तर धर्म म्हणजे एक ब्रीदावली एक विशिष्ट प्रकारचा संकेत पाळत जाणे किंवा विश्वविषयक श्रद्धांची अशी प्रणाली जी वर्तनक्रमाची एक पद्धती किंवा मूल्यांची श्रेणी असते, ज्यात विशिष्ट प्रकारचं मूल्य असतं, वागण्याचे नियम असतात आणि विशिष्ट प्रकारचे संकेत किंवा कायदे असतात, नियम असतात. तर त्या नियमांना आपण धर्म म्हणतो. म्हणजे धर्म आणि यातूमध्ये हा फरक त्यांनी केला. परंतु प्रत्येक धर्मामध्ये आपापली अशी विशेष यातुविद्या असते आणि आपण सामान्यतः ज्यांना आचार म्हणतो, आचरण, धर्माचं आचरण जे आहे, बहुधा त्या विशिष्ट धर्मातील यातुविद्येचे आचार असतात. म्हणजे त्या धर्मामध्ये यातुविद्या किंवा यातुकल्पना असतात, त्याचे ते आचार असतात. मी यातुकल्पनेचा संबंध धर्माशी आहेच. कला निर्मितीमागील एक प्रेरणा म्हणून आपण यातुकल्पनेकडे पाहतो आहोत. ती मानवाच्या आदिम अवस्थेपासून मानवी मनात ठाण मांडून बसली आहेत. धर्माच्या विविध टप्प्यावरती कर्मकांडाला पूरक अशा कलाकृतींना प्रेरणा देत आली आहे, त्यात शंका नाही. वैदिकांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या यातुकल्पना होत्या, यातुविधी होते. हे डॉक्टर स.अ. डांगे यांनी पुराकथांचा अर्थ ह्या त्यांच्या ग्रंथामध्ये पटवून दिला आहे. ते असं म्हणतात, अथर्ववेदात वृष्टीच्या संदर्भात एक विशिष्ट संगीताची कल्पना येते. म्हणजे पाऊस पडण्याकरता विशिष्ट प्रकारचं संगीत गायलं जात होतं, अथर्ववेदामध्ये ते येतं. आणि या पर्जन्य गीतात समाविष्ट होण्याकरता मंडूकांना म्हणजे बेडकांना आवाहन केलं आहे.
अशी आपल्याकडे कल्पना आहे की बेडूक जेव्हा आरटन विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो तेव्हा पाऊस पडतो. पण पाऊस पडत नसेल तर त्या ठिकाणी बेडकांची लग्न लावण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी बेडकाला असं टांगतात आणि बेडूक राणी पाणी दे वगैरे वगैरे गाणी म्हणतात. म्हणजे बेडकाचा संबंध पाण्याशी आहे ही संकल्पना अजूनही लोकसंस्कृतीमध्ये रूढ आहे. वैदिक काळामध्ये सुद्धा ती रूढ होती. त्याचे अवशेष आपल्याला अथर्ववेदामध्ये आढळतात. तर तो संदर्भ या ठिकाणी सहडांगेंनी दिला आहे. अथर्ववेद हा आर्यपूर्व लोकांच्या धार्मिक धारणांवर आधारलेला आहे. आर्यांनी त्याचा स्वीकार खूप उशिरा केला. त्याचबरोबर त्यांच्यामध्येही यातुकल्पना प्रचलित होत्याच. यज्ञ ही यातुकल्पनेवर आधारित संस्था होती. तीमध्येही यातुविधी असतीलच यात शंका नाही. त्याविषयी डॉक्टर मसू पाटील यांनी विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात, आपण जगावे व वाढावे, आपला प्रभाव वाढावा, आपले रक्षण होऊन आपला वंशही वाढावा, यासाठी हे विधी केले जात. त्यात वीणावादन, नृत्य गायन यांना महत्त्व असे. त्यांच्याशिवाय कोणताही महत्त्वाचा उत्सव पूर्ण होत नसे. त्याबरोबर वेदी तयार करणे, अग्नी प्रज्वलित करणे यासारख्या कारागिरीच्या म्हणता येतील अशा गोष्टीचा संबंध यज्ञविधीशी होता. यज्ञाचा संबंध जसा यातुविधीशी जोडला डांगे यांनी, तसंच मसू पाटलांनी जोडला आहे. पाश्चात्य जगातही ललित कला व उपयुक्त कला म्हणजे उपयोगाची कला, ज्याला आपण उपयुक्त कला म्हणतो, आणि जी आनंदासाठी कलेकरता कला, आर्ट फॉर आर्ट सेक, अशा प्रकारच्या दोन कलांची एक संकल्पना प्लेटोच्या आधी कोणी केली नव्हती. प्लेटोनी केली नव्हती, पण ॲरिस्टॉटलने हा भेद केला असं मसू पाटलांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि पुढे ॲरिस्टॉटलचा उल्लेख आला म्हणून ॲरिस्टॉटलचा अतिशय प्रसिद्ध सिद्धांत अनुकृतीचा सिद्धांत जो त्याच्या पोएटिक्स या ग्रंथामध्ये आला आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलं की कला म्हणजे काय, शेवटी कला म्हणजे निसर्गातल्या घटकांची अनुकृती. पण ती अनुकृती म्हणजे निवड नक्कल काय, त्या नकलेबद्दलही त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहे. तर त्या आपण या ठिकाणी पाहूया. आता अनुकृतीचा सिद्धांत जरी ॲरिस्टॉटलच्या नावाने ओळखला जात असला तरी मुळात तो प्लेटोनी मांडला होता. आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणा की विस्तार हा ॲरिस्टॉटलने केला आहे. आता आनंद कुमार स्वामी आपल्या भारत आणि श्रीलंका दोन्ही देशाशी संबंधित असलेले फार मोठे प्राच्यविद्या विशारद, सौंदर्यशास्त्रज्ञ, कलामर्मज्ञ, त्यांनी यावर आपलं वेगळं मत मांडलं आहे. ते असं म्हणतात, ग्रीसप्रमाणेच चीन व जपान या देशांमध्येही अनुकृती संबंधीचा विचार प्रचलित होताच. भारतीय साहित्यशास्त्रातसुद्धा त्याच्या खुणा आढळतात. ते एक संदर्भ त्यांनी दिला आहे. श्री शंकुक हा भारतीय साहित्यशास्त्रज्ञ, त्याने रसाची व्याख्या करताना, रस म्हणजे भावना, त्या भावना निर्माण का होतात, त्याची कशी होतात, त्याची कारणं सांगताना भावानुकरणम रसहा म्हणजे भावनेचं अनुकरण करणे म्हणजे रस होय अशी नोंद केली. भरताच्या नाट्यशास्त्रातही लोकवृत्तानुकरणम म्हणजे लोकांच्या वागण्याचं अनुकरण करणे अशा तऱ्हेने म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रातसुद्धा अनुकृतीचा सिद्धांत वेगळ्या तऱ्हेने मांडला आहे. हे प्लेटोच्या कल्पनेशी जोडणार आहे. आता भट्टतौत एक आणखी एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला आपल्याकडे, साहित्यशास्त्रज्ञ. भरताचा तो गुरु होता. भरताचं नाट्यशास्त्र प्रसिद्ध आहे. त्यांनी नाट्याला अनुकरण न म्हणता, नाटकामध्ये अनुकरणाला खूप महत्त्वाचं स्थान असतं, पण त्याने अनुकरण नाही म्हटलं, त्याला अनुव्यवसाय म्हटलं आहे. प्लेटोच्या विचाराच्या विरुद्ध असं मत आहे. याविषयी मसू पाटील म्हणतात की प्लेटोच्या भूमिकेचा प्रतिवाद करणारा ॲरिस्टॉटल म्हणजे कला ही निसर्गाची अनुकृती असते असं म्हणणारा असे म्हणत असला तर ललित कला म्हणजे निसर्गाची प्रतिकृती होय असे त्याला म्हणावयाचे नाही. अनुकृती सिद्धांताचं वेगळं एक महत्त्व आहे. त्याच्या दृष्टीने निसर्ग म्हणजे सृष्ट वस्तूंचे बाह्यजग नाही, त्याचा निसर्ग हा विश्वाची निर्माणक शक्ती वा तत्त्व या स्वरूपाचा आहे. माणूस ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. त्याला या जगात असहाय अपरिपूर्ण स्वरूपात वावरायला लावले असले तर निसर्गाने आपल्या सर्जनशक्तीचा कृपाप्रसाद त्याला भरपूर दिला आहे. इतर प्राण्यांपेक्षा त्याच्याकडे निर्मिती क्षमता जास्त आहे, निसर्गाने त्याला दिली आहे असं मसू पाटील म्हणतात. तिच्या सहाय्याने तो निसर्गाच्या मदतीला धावून जातो आणि स्वतःच्या गरजा भागवता निसर्गाची अपुरी इप्सितही पूर्ण करतो. निसर्गाला जी हवं आहे ते सुद्धा पूर्ण करतो. प्रतिकृती म्हणजे हुबेहूब नक्कल, तर अनुकृती म्हणजे एखाद्या घटक वा संकल्पनेवर आधारित कलाकृती होय. म्हणजे जसंच्या तसं हुबेहूब चित्रण, जसं फोटोग्राफी होतं. फोटोग्राफी ही कला आहे, पण त्यात जसंच्या तसं अनुकरण होतं. पण चित्रकार मात्र जसंच्या तसं अनुकरण करीत नाही. तो घटक कसा भावला आणि त्याच्या मनात त्याच्या काही प्रतिक्रिया ज्या उमटल्या त्या रंग आणि रेषांच्या आधारे, आकारांच्या आधारे व्यक्त करतो. त्याची ती निर्मिती असते. या निर्मितीला ॲरिस्टॉटलनी अनुकृती म्हटलं आहे. पण अनुकृती म्हणजे हुबेहूब नक्कल नाही.
या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा फार महत्त्वाचा एक विचार आलेला आहे. ज्ञानेश्वरीबद्दल मवाधोंड फार मोठे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांनी ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी नावाचा ग्रंथ लिहिला, त्याला साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की ज्ञानेश्वरी ही गीतेवर आधारलेली जरी असली तरी गीतेचं अनुकरण नाही. तर त्या गीतेच्या अनुकरणातून स्वतंत्रपणे निर्माण झाली ती कृती आहे, स्वतंत्रपणे निर्माण झालेली साहित्य कृती आहे. पण त्यांनी एक संकल्पना अशी मांडली होती की आपण समजा गीतेचे श्लोक काढून टाकले ज्ञानेश्वरीतून तर काही फरक पडत नाही, त्याच्याशिवाय ज्या ओव्या उरतील ती ज्ञानेश्वरींची स्वतंत्र निर्मिती आहे. पण अनुकृतीच्या सिद्धांतामध्ये जसं म्हटलेलं आहे की अनुकृती म्हणजे हुबेहूब नक्कल नाही निसर्गाची, निसर्गाच्या प्रेरणेतून निर्माण झालेली कलाकृती. तशी गीतेच्या सिद्धांताला, गीतेच्या तत्त्वज्ञानाला मराठी भाषेमध्ये आणताना ज्ञानेश्वरांनी ज्या तऱ्हेने आपली निर्मिती केली, ही निर्मिती त्यांची होती. म्हणून अनुकृती सिद्धांतामध्ये आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरीकडे पाहतो आहे. त्या ठिकाणी पण ज्ञानेश्वर मात्र म्हणतात हे माझं नाही. जसं पूजापाठामध्ये एक मंत्र असतो इदम न मम, हे माझं नाही, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 18व्या अध्यायात, अयोग्यही मी न पावतू के जाईना, म्हणजे मी त्याच्या लायकीचा नाही, माझं हे स्वतंत्र निर्मिती नाही. म्हणून ज्ञानेश्वरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला नाही, तो नामदेवाने वापरलेला आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला भावार्थ दीपिका म्हटलं. मी भाव अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून ज्ञानदेवी हा शब्द पहिल्यांदा नामदेवाने वापरला, ज्ञानेश्वरी हा शब्द एकनाथाने वापरला. स्वतः ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं नाही की माझं ज्ञान आहे की माझी कृती आहे. तर अशा आपल्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या आणि व्यासांचंही ऋण आहे, माझं नाही असं ते म्हणतात. तर ॲरिस्टॉटलच्या अनुकृती सिद्धांताला अनुसरून असं हे ज्ञानेश्वरांचं वागणं आहे. यावर भाष्य करताना ॲरिस्टॉटल काय म्हणतो, तर ॲरिस्टॉटलची ही जी अनुकृती सिद्धांत आहे त्यावर जॅक मार्ता याचं एक मत दिलं आहे. अनुकृत वस्तू किंवा दृष्टिगोचर केलेली वस्तू म्हणजे निसर्गदृश्य नसतात, निसर्गदृश्यांच्याद्वारे म्हणजे त्यांना साधन रूप देऊन रहस्यमय वा दृश्य वास्तवाच्या पलीकडील वास्तव अनुकूल केले जाते. मसू पाटील याबद्दल म्हणतात, त्याला अनुकृती म्हणण्याऐवजी वस्तूच्या पोटात शिरून तिचा केलेला रहस्यभेद ही नवीन संकल्पना आहे. म्हणजे अनुकृती सिद्धांताला आणखी पुढे नेण्याचं काम मसू पाटील या तऱ्हेने करतात. म्हणून अनुकृती ही निर्मिती मागील एक प्रेरणा आहे, पण नवनिर्मितीसुद्धा असते. आता एक प्रेरणा आणखी या ठिकाणी मसू पाटलांनी सांगितली, क्रीडा. आपल्या उदरनिर्वाहाकरता आपण अनेक गोष्टी करतो आणि त्यातून मग जी ऊर्जा निर्माण होते, अतिरिक्त शक्ती निर्माण होते, त्या शक्तीला बाहेर निघण्यासाठी जी वाट करून देतो तिला क्रीडा म्हणतात. तर हर्बर्ट स्पेन्सर यांनी त्याला जीवनार्थ व्यापाराकरता उपयोगात न आणल्या गेलेल्या शक्तीला इष्टवाटा करून देणे, त्याला सरप्लस एनर्जी इंग्लिशमध्ये म्हटलं आहे. तर टागोरांनी त्याला म्हटलं आहे, माणसामध्ये असलेला भावनिक शक्तीचा साठा स्वसंरक्षणार्थ खर्च होत नाही, त्याचा उरलेला भाग कलेच्या निर्मितीत आविष्कृत होतो. मानवी संस्कृतीची उभारणी या उरलेल्या शक्तीतूनच झाली आहे. म्हणजे निर्मितीमागची एक प्रेरणा क्रीडा ही अनेक अभ्यासकांनी मानली. आपण आधी उल्लेख केला हर्बर्ट स्पेन्सरचा, नंतर टागोरांनी म्हटलं आहे. तर या क्रीडा हा शब्दाच्या सोबत आणखी एक शब्द वापरला मसू पाटलांनी, खेळ किंवा लीला. लीला ही वेगळी आणि लीलेतून मग क्रीडा निर्माण होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्या पाठीशी जो सिद्धांत आहे तो भरत मुनीचा सिद्धांत आहे. त्यांनी क्रीडनायक म्हणजे नाट्यकला जी आहे त्या कलेला साकार करणारा जो कलावंत आहे त्याला क्रीडनायक हा शब्द त्यांनी वापरला आहे. आपण त्याला खेळ म्हणतो, आजही खेळ शब्द वापरतात, इंग्लिशमध्ये प्ले शब्द वापरतात. वास्तविक प्ले म्हणजे खेळणे, पण नाटकालाही प्ले म्हटलं आहे, म्हणजे तिथं कला निर्मिती असते. तर त्या म्हणजे कला निर्मिती मागची प्रेरणा क्रीडा आहे हे सगळ्या अभ्यासकांनी मान्य केलं आहे. निर्मितीच्या प्रेरणेत क्रीडावृत्तीचा सहभाग हा प्राणीमात्राच्या सहज प्रवृत्तीशी निगडीत आहे. आता ही सहज प्रवृत्ती अनेक पद्धतीने व्यक्त होते. लहान मुलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ऊर्जा असते, सरप्लस एनर्जी असते आणि मग कुठेतरी व्यक्त होण्याकरता ते उगीच उड्या मारत राहतात, बरेचदा उगीच बडबडत राहतात, त्या शब्दांना काही अर्थ नसतो. आणि त्यातून मात्र बडबड गीतं नावाचा एक साहित्य प्रकार निर्माण झाला. जसं एक बडबड गीत प्रसिद्ध आहे, अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना. आता ही जी कविता आहे बडबड गीत ज्याला म्हणतो, याला काही अर्थ तसा नाही आहे. यातून फक्त सारखे सारखे शब्द ज्याला आपण अनुप्रास म्हणतो त्या शब्दातून निर्माण होणारा नाद आणि त्या नादामुळे होणारा आनंद हा मुलांच्या त्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. अशा प्रकारच्या अनेक बडबड गीतांची निर्मिती झाली आहे. आणखी एक प्रसिद्ध बडबड गीत आहे,
आवडक चवडक दामाडू, दामाडूचा पंचाडू, पंचाड खोड खा असा, हिरवा पापड कुडकुडीत, राज घोडी व्या आली, सोन पाणी प्या आली, अन्यापण्या शेजबाईचा. असं ते गाणं कुठेतरी थांबतं आणि थांबताना पहिल्यांदा जे काही उच्चार झाले त्यातून एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण झाला आणि त्यासाठी केलेली हालचाल, लहान मुलांनी केलेली हालचाल म्हणजे क्रीडा आणि क्रीडातून निर्मिती आणि निर्मितीतून होणारा आनंद अशा तऱ्हेने ही जी प्रक्रिया आहे ही आदिमानवाच्या काळातही झाली असावी. अलीकडे माणूस जो बालरूपात आपल्याला दिसतो तो आदिमानवच असतो खऱ्या अर्थाने. म्हणजे आदिमानवाने कशा तऱ्हेने भाषा विकसित केली हे शोधायचं असेल, या कला विकसित केली शोधायचं असेल, लहान मुलांच्या हालचालीकडे आपण पाहत असतो. म्हणून ह्या सगळ्या निर्मिती ह्या आपल्या नाहीत तर ह्या पूर्वीच्या लोकांची ही पूर्वीची निर्मिती आहे आणि त्याचा आपण वारसा फक्त पुढे नेतो आहे. म्हणून तुकारामांनी नम्रतेने हे माझं नाही असं म्हटलं आहे. त्यांचा अतिशय प्रसिद्ध अभंग आहे, तो इथे पाहूया आपण. विश्वास तो देव म्हणून धरियेला भाव, माझी वदवितो वाणी जाणे धरिली धरणी, जोडिली अक्षरे नवती बुद्धीचे उत्तरे, नाही केली अटी काही मानदंबासाठी, कोणी भाग्यवंत तया मिळेल उचित, तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. म्हणजे मुळातच हा झरा आतून बाहेर आलेला आहे. वर्ड्सवर्थची अतिशय काव्याबद्दलची व्याख्या, पोएट इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इनर फिलिंग वगैरे हे आपण अलीकडे पाहिलं. त्या वर्ड्सवर्थच्या 200 वर्ष आधी तुकारामांनी हा मूळचाच झरा आहे, हे माझी निर्मिती नाही आहे हे सांगितलं आहे. आपल्या काव्य निर्मितीमागे कोणतीही व्यावहारिक दृष्टी किंवा मानपानाची अपेक्षा नसून केवळ आपल्या मनात असलेली प्रेरणा आहे असं तुकोबांनी या ठिकाणी सांगितलं. हा विचार तर खूप आधी आहे त्यांनी मांडला. गणपतवाणी नावाची अतिशय प्रसिद्ध कविता ही बासी मर्ढेकरांची गाजलेली आहे. तर त्याच्या मनात ज्या काही भावना येतात, त्याला श्रीमंत व्हायचं असतं पण त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात म्हणून तो श्रीमंत होत नाही किंवा त्याच्याकडे तेवढं उद्योग नसतो, त्याचं दुकान चालत नाही, मग काही स्वप्नरंजन तो करतो. म्हणून कला निर्मितीमागे दिवास्वप्न किंवा स्वप्नरंजन ही सुद्धा एक प्रेरणा आहे असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. मसू पाटील यांनी त्याचं थोडं विश्लेषण केलं आहे. भाव हे मुळात कृतीमध्ये पर्यवसित होणारे असतात. या अर्थाने माणसाचे सारे अस्तित्वच भावरूप असते. तो व त्याचे भाव अलग नसतात. भावांना अनुरूप अशी शारीर व मानसकृती तो करीत असतो. हसणारा व रडणारा, उद्योगात घडून जाणारा व आळसात लोळणारा, मुलाबाळांशी प्रेमाने व रागावून बोलणारा, खात्रीने जेवणारा व अन्न चिवडणारा माणूस ही त्याची विविध भावरूपे होत. अनेकदा त्यांची त्याला जाणीवही नसते, पण कलावंत मात्र त्यांना आपल्या अवधानाचे विषय बनवून स्वतःपासून तो तोडतो, किंचित अलग करतो, त्यांची रूपे न्याहाळ लागतो. तेव्हा अटळपणे प्रतिमा प्रतीकांच्या स्वरूपात त्या जाणू लागतात. कवीच्या बाबतीत ह्या शब्द प्रतिमा असतात, त्यांच्याद्वारे त्या भावांना रूप लाभते. म्हणून शब्द क्रीडेमध्ये भावक्रीडा ही अनुस्थित असते. एक जो शब्द वापरला त्यांनी, आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतो सरप्लस एनर्जी व्यक्त करण्याकरता, अतिरिक्त शक्ती बाहेर काढण्याकरता, तर त्यात शब्द निर्माण होतात, त्यासोबतच आपल्या भावनासुद्धा व्यक्त होत असतात. भावक्रीडा शब्द त्यांनी वापरला आहे. म्हणून काव्य म्हणजे शब्दांच्या द्वारे भावरूपांची निर्मिती होय असं मसू पाटलांनी या ठिकाणी मत मांडलं आहे. तर आपल्या भावभावना ज्या दबलेल्या भावना आहेत, सप्रेस इमोशन्स आहेत, त्या व्यक्त करण्याकरता माणसांनी जे काही शब्द वापरले, जे काही ध्वनी वापरले, त्यातून कला निर्मिती झाली असं थोडक्यात या ठिकाणी मसू पाटलांना म्हणायचं आहे. अनेक अभ्यासकांनी आपल्या परीने मांडला आहे. आपण या पुस्तकाच्या पहिल्या घटकाचा सारांश या ठिकाणी पाहिला. दुसरं जे घटक या ठिकाणी आपण घेतो आहे तो आहे या निर्मिती प्रक्रियेमध्ये आणखी कोणकोणते घटक आहेत. म्हणजे ह्या घटक दुसरामध्ये आणखी एक मुद्दा आला आहे की निर्मिती प्रक्रियामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, त्याला घटक म्हटलं आहे आणि त्याचा उहापोह या ठिकाणी केला आहे. तर यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रतिभा. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक निर्माण झालेली कविता ती शब्दरूपात साकार होताना नेमक्या शब्दाची निवड करणे हा जो भाग आहे तो सरावाचा भाग आहे, पण त्याच्यामागे प्रतिभा ही अतिशय महत्त्वाची शक्ती जी मानवाची आहे ती काम करत असते. प्रतिभा म्हणजे काय हा प्रश्न अनेकांनी चर्चेला घेतला आहे. आपल्याकडे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये यावर खूप चर्चा झाली आहे. पण प्रतिभा शब्दाचा मूळ अर्थ होतो प्रति आणि भा ह्या दोन शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे. भा म्हणजे दीप्ती किंवा तेज किंवा प्रकाश, प्रति म्हणजे तेजासारखं, त्याच्यासारखं प्रतिरूप या अर्थाने हा शब्द आहे. प्रति आणि भा या दोन शब्दापासून प्रतिभा शब्द झाला आणि त्यालाच आपण आता प्रज्ञा म्हणतो. प्रज्ञा म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान आणि विशिष्ट प्रकारची निर्मिती आणि त्याला बुद्धी, अक्कल, ज्ञान, संस्कार, ज्ञानशक्ती, विचारशक्ती असे अनेक शब्द वापरात आहे.
तर प्रज्ञा शब्दाचे अनेक हे पर्यायी शब्द आपण पाहिले, तर ही मात्र कलावंतांमध्ये असली पाहिजे अशी अपेक्षा आहे, की असते हे गृहीत धरलेलं आहे. तर या प्रज्ञा ह्या मनाच्या शक्तीपेक्षा आणखी काही शक्तींचा या ठिकाणी विचार झाला आहे. स्मृती, बुद्धी, मती आणि तर्कशक्ती ह्या वेगळ्या शक्ती आहेत. आणि ज्या भूतकाळाशी निगडीत शक्ती आहे त्याला आपण स्मृती म्हणतो, आणि मती म्हणजे बुद्धी ही भविष्यकाळाचा वेध घेते. भूतकाळाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्मृती हा या शक्तीचा वापर करतो, आणि भविष्यकाळाबद्दल आपण जो विचार करतो त्याला मती असं म्हणतात. बुद्धीचा संबंध वर्तमानाशी असतो, बुद्धी मात्र मध्ये आहे. स्मृती आणि मतीच्यामध्ये बुद्धी आहे, प्रज्ञा मात्र तीनही काळाशी तारतम्याने संबंध ठेवते. म्हणजे तिघांचे समन्वय साधण्याचं काम जी मानवी मनाची शक्ती करते त्याला प्रज्ञा असं म्हटलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या अनुभवाची नंतरच्या अनुभवाशी तुलना करून त्यात साम्य शोधणे आणि भेद शोधणे हे जे काम आहे, तौलनिक काम आहे, ते प्रज्ञा करते. प्रज्ञा ही आपल्या कला निर्मितीमागची महत्त्वाची शक्ती अभ्यासकांनी मानली आहे. आणि ही ज्याच्याकडे आहे त्यातून उपमा आणि रूपक हे जे अलंकार आहे साहित्याचं हे वैशिष्ट्य मानलं जातं. कवितेमध्ये प्रामुख्याने त्याचा जास्त प्रभाव असतो, तर त्याच्यामागे प्रज्ञा ही मानवी शक्ती कारणीभूत आहे. तर तिला काव्याची शक्ती म्हटलं आहे. म्हणून प्रतिभेला किंवा प्रज्ञेला काव्याची शक्ती म्हटलं आहे. प्रज्ञेला या कार्यात मदत करणारी शक्ती स्मृती मानली जाते, म्हणून तिला काव्याची शक्ती नात्याने काही लोक स्मृतीलाही महत्त्वाचं स्थान देतात. जॉर्ज ऑरवेल हा एक फार मोठा प्रसिद्ध कादंबरीकार होऊन गेला. 1949मध्ये त्याने 1904 नावाची कादंबरी लिहिली. आता 1904 म्हणजे 1984. 1984मध्ये जग कसं असेल त्याचं चित्रण, आता ही 1949मध्ये लिहिलेली कादंबरी आणि 1984मधल्या त्या विश्वाचा तो वेध घेतो आहे, म्हणजे पुढचं जग कसं असेल याचा अंदाज त्यांनी बांधला. आणि या कादंबरीची गंमत अशी आहे की त्या कादंबरीला सुरुवातीलाच एक माणूस असा आजाराने झोपलेला असतो आणि त्याला खांडूक काहीतरी झालं असतं, त्याला उठता येत नाही, आणि तो ज्या देशात असतो त्या देशामधल्या लोकांना सकाळी उठून व्यायाम करणं हे सक्तीचं असतं, आवश्यकच असतं, सक्तीचं असतं. जो व्यायाम करत नाही त्याला उठवण्याची एक व्यवस्था असते. घरात एक दूरदर्शन टी व्ही असतो, तर आपल्याकडे टी व्ही उशीर आला, पण तिकडे टी व्ही आधी आला इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये. तर त्यांनी असं म्हटलं की तो झोपलेला असतो तर त्याला उठवण्याकरता टी व्हीतून एक आवाज येतो, आणि अकराळ विकराळ चेहरा असलेली एक स्त्री, आणि ती कर्कश आवाजात ओरडते, उठ. म्हणजे तुमच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण करणारी यंत्रणा, एक व्यवस्था पुढच्या काळात असेल, भविष्यकाळात असेल, अशा प्रकारची संकल्पना 1984मध्ये त्यांनी मांडली. आता अलीकडे बिग बॉससारखे जे खेळ आहेत, टी व्हीमधले रियालिटी शो आहे, त्या शोची प्रेरणासुद्धा ही 1984 ही कादंबरी मानली जाते. कारण त्यात सगळे कॅमेरे लागले आहेत, 200 कॅमेरे लागले आहेत. तुम्ही झोपता तरी कॅमेरा पाहतो, उठता तरी कॅमेरा पाहतो, तुम्ही भांडता तरी कॅमेरा पाहतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवणारी कोणतरी यंत्रणा असेल केव्हा तरी. हे 1984 या कादंबरीत 1949मध्ये जॉर्ज ऑरवेलनी मांडलं. म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीचाच हा सगळा व्याप आहे. आणि पुढे मात्र ते प्रत्यक्षात आपण आलेलं पाहतो. म्हणजे आपल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देणारी एक साम्यवादी देशातल्या लोकांची जी प्रवृत्ती आहे की माणसाला स्वातंत्र्य नाही, प्रत्येक माणूस हा एका विशिष्ट सत्तेच्या अधीन राहतो, अशा संकल्पनेतून 1984 ही कादंबरी जन्माला आली. आणि दुर्दैवाने म्हणा सुदैवानं आपल्याला बिग बॉससारखा खेळ पाहायला मिळाला, ज्यामध्ये नियंत्रण ठेवणारा बिग बॉस असतो, त्याचा आवाज असतो, आवाज ऐकू येतो पण तो दिसत नाही. तर अशा तऱ्हेचा अंदाज आपल्या प्रज्ञेद्वारे लेखक घेऊ शकतो. याचं की मोठं उदाहरण आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये एकाच वेळी वावरण्याची जी क्षमता आहे ती प्रतिभा या शक्ती असते. पण प्रतिभेला फार महत्त्वाचं स्थान आहे. या ठिकाणी एका कवितेचा उल्लेख, बालकवीच्या कवितेचा उल्लेख मसू पाटलांनी केला आहे. अरुण चितारी नभ पटाला रंगवितो काय, प्रतिभापुरित करी जगाला की हा कविराय. ज्याप्रमाणे अरुण म्हणजे सूर्याचा प्रकाश यायच्या आधी जो प्रकाश असतो त्याला अरुण म्हणतात. अरुण हा सूर्याच्या रथाचा सारथी आपल्या भारतीय मिथकात मानला आहे. म्हणजे हा सूर्याच्या आधी येतो, त्याचं येणं त्याला अरुणोदय म्हणतात. मग सूर्य उदय होतो त्याला सूर्योदय आपण म्हणतो. तर हा अरुण आहे. सूर्योदयाच्या आधी ज्या काही छटा आहेत, प्रकाशाच्या छटा, या वेगळ्या छटा असतात. हा अरुण चितारतो. अरुण हा चित्रकार आहे अशी संकल्पना बालकवींनी मांडली. त्याप्रमाणे कवी हा आपल्या प्रतिभेने, आपल्या प्रज्ञेने ह्या कविता निर्माण करतो. म्हणजे प्रतिभा ही त्याच्या मागची प्रेरणा आहे हे बालकवींनी सांगितलं आहे. पुढे आणखी ते बालकवी म्हणतात
की नवयुवती उषा सुंदरी दारी येऊनी रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हातानी. आता अरुणाच्या आधी उषा नावाचा एक टप्पा आहे तो प्रकाशाचा, म्हणजे उषक काल आपण त्याला म्हणतो. तर उषा नावाची कोणती तरी एक शक्ती आहे किंवा देवता आहे, ऋग्वेदात तिला देवताच म्हटलेला आहे. तर तिच्यामुळे प्रकाश पडतो. मग अरुण नावाचा कोणी आणखी एक आहे देव, आणि त्याच्यामुळे प्रकाश पडतो. आणि सूर्य तर देव मानलाच आहे, त्याच्यामुळे लख्ख प्रकाश पडतो. म्हणजे 3 टप्पे जे प्रकाशाचे मानले आहेत, त्या तिन्ही टप्प्यामध्ये आकाशाचे विविध रंग आहे. हे रंग कोणते रंगवत आहे, या ठिकाणी उषेचा उल्लेख केला आहे. हे नवयुवती आहे, उषा सुंदरी दारी येते आणि रंगाच्या ओळी काढते. रंगवल्लिका आपल्या राजा हाताने ती रंगवते आहे, अशी कल्पना ही बालकवीने मांडली. पुढे आणखी ते छान अशी कल्पना मांडतात. दिवस यामिनी परस्परांचे चुंबन घेतात, अनुरागाच्या छटात्यांच्या खुरल्या गगनात. दिवस आणि रात्र, दिवस हा पुल्लिंगी शब्द आहे, रात्र हा स्त्रीलिंगी, यामिनी म्हणजे रात्र. ह्या दोन शक्ती, 2 घटक हे एकमेकांचे चुंबन घेतात. आणि ते चुंबन घेतल्यानंतर जसं एखाद्या तरुणीच्या गालावर लाली फाकते, लाली दिसते, त्याप्रमाणे अनुराग म्हणजे प्रेमाची छटा दिसते. म्हणजे प्रेमाचं स्वरूप हे अशा रंगाच्या रूपात साकार होतं. अशा प्रकारची एक कल्पना, म्हणजे प्रतिभेच्या मधून निर्माण झालेल्या ह्या कल्पना बालकवींनी वेगळ्या पद्धतीने रंग, रेषा, आकार आणि ध्वनी या सगळ्या रूपात त्यांनी व्यक्त केल्या. शेवटी ते म्हणतात, या कवितेचा शेवट असा आहे, फार गाजलेली कविता आहे. त्यात असं म्हटलं आहे, स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडळात रात्रीला शेवटची मंगलगीते गातात, किंवा माझी चोरून गेली नेली मोत्यांची माला म्हणून नभश्री रुसली आली लाली गालाला. म्हणजे प्रतिभेच्या योगाने अशा तऱ्हेची कला निर्मिती होते हे सांगण्याकरता ही कविता या ठिकाणी आधारलेली आहे. मग नवनिर्मितीक्षम प्रतिभा म्हणजे क्रिएटिव्हिटी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, सृजनशील प्रतिभा, या प्रतिभेच्या योगे त्याच्या साह्याने कला निर्मिती होते. म्हणजे एकंदर कला निर्मितीबद्दलचा हा सिद्धांत आहे. पुढे प्रतिभेसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कल्पनाशक्ती. नवनवीन कल्पना आपल्या मनात येतात. या प्रतिभा आणि कल्पनाशक्ती दोघांचा काय संबंध आहे त्याची चर्चा या ठिकाणी केली आहे. कल्पनाशक्ती या शब्दासाठी, या संकल्पनेसाठी इमॅजिनेशन हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, पण कल्पनाशक्तीसाठी आणखी एक शब्द आहे फॅन्टसी. आता मराठीमध्ये फॅन्टसीला कल्पनाजाल म्हणतात, म्हणजे नवीन नवीन कल्पना करणे, आणि फॅन्सी हाही शब्द वापरतात. तर कल्पनाशक्ती हा शब्द कल्पनाजाल किंवा फॅन्टसी या अर्थाचा आहे. म्हणजे आपल्यामध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता म्हणजे कल्पनाशक्ती, तिच्याद्वारे प्रतिभेला मदत होते असं या ठिकाणी गृहीत धरलं आहे. पण या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. मानवी मनाची एक अतिशय प्रभावी शक्ती म्हणून कल्पनाशक्तीकडे पाहिलं जातं. आपण पूर्वी घेतलेले अनुभव, आपल्या मनातल्या निर्माण झालेल्या प्रतिमा किंवा चित्राच्या स्वरूपात निर्माण करण्याची शक्ती, ती कल्पनाशक्ती. मनातील या प्रतिमा व चित्रांच्या नव्याने रचना करून नाविन्यपूर्ण घडण असलेल्या मानसिक प्रतिमा या शक्तीमुळे तयार केले जातात. यातील पहिला प्रकार पुनः निर्मितीक्षम कल्पनाशक्ती म्हणून ओळखला जातो, तर दुसऱ्या प्रकारास नवनिर्मितीक्षम किंवा सर्जनात्मक कल्पनाशक्ती म्हणतात. ललित कला, तत्त्वज्ञानातील नव्या संकल्पना, तसेच विज्ञानातील नवनवीन संशोधने यांना प्रेरणा देण्याचं कार्य हे कल्पनाशक्ती करत असते. विविध क्षेत्रात ती कार्य करत असते, म्हणून ती मानवी मनाची अतिशय महत्त्वाची शक्ती मानली आहे. तर त्या शक्तीबद्दल फार विस्तृत या ठिकाणी चर्चा केली आहे. आपण येथे ते काही पाहायची गरज नाही, आपल्याकडे पुस्तक आहे ते वाचा. पण एका कवितेचा उल्लेख या ठिकाणी करतो, जी कविता अतिशय गाजलेली आहे. गुह देशपांडे एक फार मोठे कवी होऊन गेले, आणि फार कमी प्रमाणात त्यांचा परिचय लोकांना आहे. हे यवतमाळमधले होते, आणि त्यांची कविता फार गाजली पुण्याच्या एका कवी संमेलनात. आणि न. चि. केळकर तेव्हाचे जे मोठे साहित्यशास्त्रकार होते, साहित्यिक होते, त्यांना खूप आवडली. त्यांनी म्हटलं आहे, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. म्हणजे तुला एखाद्या तरुण स्त्रीकडे किंवा प्रेयसीकडे पाहून त्यांनी व्यक्त केलेली कल्पना आहे की जमिनीवरचा, या पृथ्वीवरचा तू चंद्र आहे की आकाशातला चंद्र आहे. बघुनी सखीमुख वाटे हृदयी चंद्र कशाला भोरी. असं वाटते बा चंद्र कशाला येईल इथे. बघता गगनी चंद्र तेही वरिते मानस सुखद संभ्रमा. संभ्रम होतो की वरतं चंद्र आहे, मग खाली चंद्र कसा आला. आपल्याकडे हिंदीमध्ये गाणं आहे, 14वीं का चांद हो या आफ्ताब हो, जो कुछ भी हो खुदा की कसम लाजवाब हो. तू चंद्र आहे, 14वीचा चंद्र आहे की तुझा चेहरा आहे, मला संभ्रम पडला आहे. ही जी हिंदीतलं सिनेमातलं गाणं आहे
तशाच प्रकारची कविता आहे. गगनी रजनी भुवनी रजनी दिसतो चंद्र ही दोन्ही ठिकाणी, आकाशातही दिसतो आणि भूमीवर दिसतो. एकावरी कलंक दिसून दावी दुजा निज नयन नीलिमा. एकावर कलंक आहे पण तुझ्यावर काही कलंक नाही आहे, त्याला काय हिंमत आहे असं म्हणण्याची. एक फुलवितो कमल विशेषा दुजा फुलवी मम मानस कोशा. म्हणजे आकाशातला चंद्र हा कमळाचा विकास करतो. कमल काही चंद्र विकासी कमळ असतात, काही सूर्य विकासी कमळ असतात, पण हा जो दुसरा आहे पृथ्वीवरचा तो माझ्या मनाच्या कोशाला फुलवतो असं त्याला म्हणायचं आहे. एक करीत असे की तमनाशा, एक अंधाराचा नाश करतो. नाशी दुसरा मम विरह तमा, विरह रूपी तम जो निर्माण झाला आहे तो नाहीसा करण्याचं काम हा करतो आहे. म्हणजे या प्रेयसीबद्दल म्हटलं आहे. संधी काल जव चुंबो एका चढते लाली त्वरित तन्मुखा. म्हणजे संधिकाळ आल्यावर जसं गुलाबी रंग आकाशात तयार होतो आणि तेव्हा चंद्राच्या येण्याने ते होतं असं या ठिकाणी आपण मानलेलं आहे. रात्र संपते, रात्र सुरू होते, त्यामुळे तुझ्या येण्याने माझ्या मनामध्ये लाली चढते असं कवी या ठिकाणी म्हणतो. अतिशय गाजलेली ही कविता आहे. दुजास अधरी अधर जुळविता खुले कपोली, कपोल म्हणजे कपाळ, प्रणय रवितमा. नभो मुकुरी की सखी बघत असे, बिंब मुखाचे तिथे पडत असे. जननयना ते चंद्र गमत असे, पसरी तेच का भुवनी सुषमा. चंद्र कोणता वदन कोणते, शशांक मुख की मुख शशांकते. छान कविता आहे. निवडतील निवडोत जाणते, मानी परिमन सुखद संभ्रमा. तर अशा तऱ्हेने चंद्र आणि प्रेयसीचं मुख याच्यामध्ये सारखेपण साम्य शोधण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. खूप कवितांमध्ये हे सातत्याने आलेलं आहे. पण एक मराठीतली कविता या ठिकाणी आपण पाहिली तर जी कुलकर्णींचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे. कारण मराठी कथेला एक विशिष्ट दर्जा देण्याचं काम, समृद्ध करण्याचं कार्य हे जी कुलकर्णीच्या कथेने केलं आहे. आणि ह्या कथेत खूप प्रतिमा आपल्याला आढळतात. इतक्या प्रतिमा कोणत्याही कथेत मराठी भाषेत यापूर्वी नव्हत्या. त्यानंतरही फारशी कथा तशी लिहिली गेली नाही. मग राघव जाधव त्यांच्या कथेबद्दल म्हणतात, जीएनच्या संदर्भात या दृष्टीने विचार केल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रेरक असणारे जीवनविषयक आकलन हे सूक्ष्म तत्त्वचिंतनाच्या, अथक सत्य शोधनाच्या, व्यक्तिजीवनाच्या एकाकीपणाच्या आणि व्यक्तिसापेक्ष संस्कृतीच्या काही एक निष्कर्षांशी निगडीत होते. ते गुंतागुंतीचे होते. मी एकंदर जी.एन. कुलकर्णीचं व्यक्तिगत आयुष्य, त्याचा त्यांच्या कथालेखनावर झालेला परिणाम याबद्दलचं हे भाष्य राघव जाधवांनी केलेलं आहे. आणि ते पुढे म्हणतात, जीवनविषयक एका अनाकलनीय गूढाशी. आपल्या जीवनात अनेक गोष्टी आहेत ज्याचं आकलन आपल्याला होत नाही, त्याला आपण गूढ म्हणतो. त्या गूढाचा आकलनाचा किंवा उलगडण्याचा प्रयत्न जी. कुलकर्णी आपल्या कथातून केला आहे. तो प्रतिमाच्या आधारे केला आहे. रहस्यांशी जीएनचे जे आकलन बांधलेले होते, म्हणूनच कल्पनाशक्तीला सतत धारदार राखणे ही त्यांच्या जीवनविषयक आकलनाची गरज होती. म्हणजे प्रतिमा निर्माण करण्याकरता कल्पनाशक्ती कशी प्रबळ पाहिजे आणि तिला धारदार सतत तरल ठेवत राहणे हे त्यांनी केलेलं आहे. या गरजेतून त्यांची संवेदनशीलताही सतत सजग व तल्लक असणे वा राखणे आवश्यक ठरले. त्यांच्या कल्पनाशक्तीत त्यांच्या संवेदनशीलतेचाही फार मोठा वाटा होता. आम्ही कल्पनाशक्ती निवड मनाची शक्ती म्हणून मोकळं होता येत नाही, संवेदनशीलता तिच्या पाठीशी आहे. पण जे. कुलकर्णी हे संवेदनशील कथाकार होते, त्यांनी ते तरलता जपली, त्यातून त्यांची कथा प्रगल्भ झाली. तर त्यांचं असं म्हणणं आहे आपल्या राघव जाधवांचं, हे सामर्थ्य, आता हे जे कल्पनाशक्तीचं सामर्थ्य जे. कुलकर्णीत होतं ते निसर्गतः होतं का? निसर्गातच होतं. म्हणून त्यांच्या जीवनाचे विशिष्ट प्रकारचे आकलन करण्याची प्रेरणा त्यांना लाभली असं म्हणणे काय? किंवा जीवनाचे विशिष्ट प्रकारचे आकलन हे त्यांच्या चैतन्यपूर्ण कल्पनाशक्तीचे प्रेरक होते असे म्हणणे काय? दोनचाही अर्थ अंतिम विश्लेषणात एकच होतो की मुळातच कल्पनाशक्ती त्यांच्यात होती, प्रतिभा त्यांच्यात होती. जी. कुलकर्णी यांच्या कथालेखनाच्या संदर्भात राघव जाधव यांनी जे आपले निरीक्षण नोंदवले आहे ते इतर प्रतिभावंत साहित्यिकांनाही लागू होतं. म्हणजे जीएनना जन्मतः ह्या गोष्टी उपलब्ध असतील, त्यांचं जे आकलन आहे ते एकाकीपणातून आलं असेल, तरलतेतून आलं असेल, संवेदनशीलतेतून आलं असेल. हे जे घटक ज्या ज्या कलावंतात आहे, लेखकात असतात, ते सर्वच लेखक प्रतिभावंत आहेत असं थोडक्यात या ठिकाणी सांगितलं आहे. प्रतिभा आणि कल्पनाशक्ती हे साहित्य निर्मितीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. या दोन घटकांचे वेगळेपण तसे स्पष्टपणे दिसून येत नाही. म्हणजे परस्परांशी संबंधित ते आहेत, परस्परांना पूरक असे त्यांचे कार्य असल्यामुळे त्यामधील फरक करणे कठीण जातं. प्रतिभा या संकल्पनेसाठी
जिनियस हा इंग्रजी शब्द वापरण्यात येतो. त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीसाठी इमॅजिनेशन, फॅन्टसी व फॅन्सी हे शब्द वापरण्यात पाश्चात्य साहित्यशास्त्रात वापरण्यात येतात. आता प्रतिभा आणि कल्पनाशक्ती या एकमेकाला पूरक शक्ती आहेत. त्याचप्रमाणे एका शक्तीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे, तो म्हणजे स्फूर्ती. कलावंताला एखादी गोष्ट स्फुरते, ती कशी स्फुरते हा एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तर त्या कल्पना कशा येतात, रसिकांच्या वाचकाच्या मनात हे प्रश्न असतात. कलावंताला सुचतं म्हणजे काय, स्फूर्ती होते म्हणजे काय, त्यात काही अलौकिक शक्ती आहे काय, असा एक तर्क असतो. अनेकांनी तो मान्य केला आहे. म्हणून संत काय म्हणतात, अनेक संत तुकाराम म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. माझ्याकडून हे ईश्वर करून घेतो, ईश्वरी शक्ती करून घेते, असा एक दैवी सिद्धांत साहित्याच्या क्षेत्रात आहेच. तो तुकारामाने तो व्यक्त केला. बहिणाबाई चौधरी वेगळं कारण सांगतात. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी तिनं कुपित पेरणी. हे सरस्वती जी आहे ती कोण आहे, अवतीभूरचा निसर्ग, आणि तीच माझी आई आहे, तीच मला सांगते, असं बहिणाबाई म्हणतात. अशा शब्दात आपल्या स्फूर्तीचे केंद्र निसर्गातील विविध घटक असल्याचे अनेकांनी सूचित केले आहे. हे खरे असले तरी कवीच्या मनात, कवीच्या प्रयत्नाला कवितेत फार महत्त्वाचं स्थान आहे. कवी काय प्रयत्न करतो त्याला महत्त्वाचं स्थान आहे. स्फूर्ती मात्र प्रयत्नाच्या आधी कवीच्या मनात सहजपणे निर्माण झालेली ऊर्जा असते. या ऊर्जेचा आवेग इतका तीव्र असतो की त्या अवस्थेत कोणतीही कलाकृती निर्माण होणं शक्य नसते. स्फूर्तीचा आवेग तीव्र असतो. मग तो आवेग ओसरल्यानंतर कलावंताला कलानिर्मिती योजनाबद्ध पद्धतीने करावी लागते. तो आवेग ओसरला ते शक्य आहे. कवी केशवसुतांनी त्यांच्या क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास या कवितेमध्ये या स्फूर्तीचा संदर्भ दिला आहे, ती अवस्था सांगितली आहे. आत्माराम सुखे वनामधुनी तो होता जरा हिंडत, तो झाला बघता दुर्डी सहसा कोठ्या सुमूर्ती प्रत, तिच्या मागुनी मोहुनी हळूहळू जायास तो लागला, आहेही पण कोण या क्षणभरी प्रश्नावरी थांबला, रंभे उर्वशी गे तशीच दुसरी जी त्यास होती प्रिये, नामे त्यातील घेऊन फिरून तो बाहे त्वरेने ती. बाहे म्हणजे पाहतो. ती काहीतरीही वळेन बघुनी तो विस्मया पावला, जाता सन्निध ही नवीनची आहा कोणी दिसे बोलला. पण नवनवीन कल्पना जशा मनात येतात त्या कल्पनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केशवसुतांनी केला आहे. काही नाव नवीन देऊनी तिला जेव्हा तये बाहिले, तो तिने वळूनी प्रसन्न वदने त्याच्याकडे पाहिले, त्या रूपद्युतीने दीपुनी नयने निर्वाण तो पावला, तो अंतर्हित दृष्टीचा विषय तो एका क्षणी झाला. म्हणजे जेव्हा त्याला स्फूर्तीचं आकलन झालं तेव्हा ते उघड्या डोळ्याने पाहणं शक्य नव्हतं, त्याला अंतर्मनात शिरावं लागलं. असं या ठिकाणी म्हणजे स्फूर्तीचं स्थान काय आहे, स्फूर्तीचं रूप कसं आहे, हे या क्षणात नाहीसे होणारे दिव्यभास या कवितेत केशवसुतांनी व्यक्त केलं. पुढे त्यांची स्फूर्ती नावाची कविता खूपच गाजली आहे, अतिशय प्रसिद्ध कविता आहे. ती काय आहे, काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या, अमुच्या फाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची, म्हणेल जग आम्हास मद्यपी परवा कसली बघत्याची, जिव्हेची बंधने तर ढिली करा दिव्य या पेयाने, यदुष्णतेने द्यावा पृथ्वी द्रवणी मिसळती वेगाने, होऊन या मग दंगमनी व्हावे ते आणाध्यानी, गामक सुततील ती गाणी परिसुनी त्यांचे शब्द रूढीचे दास झणे ते खवळू द्या, काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या. हा स्फूर्तीचा जो पेला आहे तो भरला तर मग कशाचंही भान राहत नाही, विवेक राहत नाही, त्याची गरजही नाही. तर अशा तऱ्हेचं एक कविता निर्मितीमागची प्रेरणा किंवा साहित्य निर्मितीमागची प्रेरणा स्फूर्ती आहे असं अनेकांनी मांडलं आहे. तर याबद्दल मसू पाटलांनी आपली वेगळी निरीक्षणं नोंदवली आहे. ते म्हणतात, स्फूर्ती ही अचानकपणे प्रकट होणाऱ्या उर्मीसारखी असते. अनपेक्षितता हा तिचा एक विशेष होय. तिचा आणि तिच्या अगोदरच्या घटनांचा काही कार्यकारण संबंध प्रतीत होत नसल्यामुळे तिचे येणे अचानक किंवा अनपेक्षित वाटते. न कळे तेव्हा कैशी होते कवीच्या मनाप्रती स्फूर्ती या नावा टिळक यांच्या काव्यपंक्तीतून हाच विषय सांगितला आहे. स्फूर्तीच्या अवस्थेत होणारे लेखन सहज आणि उत्स्फूर्त असते. त्यामध्ये जाणीवपूर्वक केलेला पूर्वविचार फारसा नसतो, म्हणजे ते अनपेक्षित असते. स्फूर्तीच्या अवस्थेत होणारे लेखन सहज आणि उत्स्फूर्त असते. एरवी
रचना करताना कवीच्या पुढे बरेचदा एकापेक्षा अनेक पर्याय असतात. म्हणजे स्फूर्ती जरी आली तरी सगळ्याच गोष्टी कविता येतात असं नाही, त्याची निवड मात्र कवीला करावी लागते. ते विचारात घेऊन त्यातील काही तो सोडून देतो, काहीची निवड करतो. स्फूर्तीच्या आवेगात असे घडत नाही. या अवस्थेत कधीकधी कल्पनांचा वेग इतका अनावर असतो, त्यांच्या मागून धावताना शब्दांना धाप लागते, म्हणजे शब्द अपुरे पडतात. याचा पुरावा पुष्किन या रशियन कवीच्या हस्तलिखितात सापडतो. पुढे धावणाऱ्या कल्पनांचा पाठलाग करताना तो अनेकदा मोकळ्या जागा सोडीत. त्याला नाही सुचलं की तो जागा सोडून दे. काही तुटक शब्द, एखादा पदबंध, एखादी यमक किंवा काही खुणा तो लिहून ठेवी. पण या शक्तीचा मूलस्रोत इतका जिवंत, चैतन्यपूर्ण आणि सूचकतापूर्ण असे की तो मागे फिरून त्या मोकळ्या जागा भरून काढू शकत असे. या अवस्थेत होणारे लेखन अनिच्छानियत हा एक शब्द फार महत्त्वाचा आहे. स्वयंचलित म्हणजे ज्याचं आपल्या हाती काही नियंत्रण राहत नाही, अनियंत्रित. स्वयंचलन एक आपल्याकडे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसची जी कन्सेप्ट इंग्रजी साहित्यात आहे. अतिवास्तववादी कथेमध्ये, अतिवास्तववादी कवितेमध्ये किंवा कादंबऱ्यामध्ये किंवा चित्रकला किंवा अनेक शिल्पकारांमध्ये आपल्याला आढळते. एक प्रयत्न केला आहे त्या अवस्थेला टिपण्याचा कलावंतांनी. जेम्स जॉईसचं जी युलिसिस कादंबरी अतिशय गाजली, DS लॉरेन्सच्या कथा आहेत किंवा व्हर्जिनिया वुल्फ आहे, बॅन्स ठाकरे आहेत, या सगळ्या इंग्रजी कथाकारांनी आपल्याकडे रात्रीचा दिवस या दीर्घकथेमध्ये मर्ढेकरांनी तो एक प्रयत्न केलेला आहे. तर त्याला स्वयंचलित किंवा अनिच्छानियत हे दोन शब्द मराठीत वापरले गेले आहेत. ते कवीच्या इच्छेवर अवलंबून नसते, कवीच्या मनावरती नसतं, ते येत राहतात. त्याला शब्द आढळत नाही, नवीन शब्द तयार करावे लागतात. तर अशा तऱ्हेने ही अवस्था निर्माण करणं त्याच्या हाती नसतं, सुटका करून घेणंसुद्धा त्याच्या हाती नसतं. अशा अवस्थेत लेखन करताना कवी कमालीच्या उत्तेजित अवस्थेत असतो. ही अवस्था काहीशी उन्नत आणि आनंदाची असते. या अवस्थेत पुरे झालेले लेखन त्याच्या कर्त्यालाही अपरिचयाने थक्क करतो. तो निर्माण करतो त्यालाही कळत नाही का निर्माण झालं. हे उत्स्फूर्त असतं, ज्याला तुकाराम महाराजांनी मूळ चाचा आहे झरा म्हटलं आहे. आनंद यादवांनी या अवस्थेबद्दल थोडं आणखी स्पष्टीकरण दिलं आहे. स्फूर्ती म्हणजे काय? कवितेत उत्स्फूर्ततेचा भाग अधिक असू शकतो, कवितेत असू शकतं. तुलनेने गद्य साहित्यकृतीत उत्स्फूर्ततेचा भाग कमी असतो. त्यात योजनाबद्ध, नियमबद्ध अशा तऱ्हेची एक रचना असते. दीर्घकथा, कादंबरी, नाटक यासारख्या साहित्यकृतीचे लेखन स्फूर्तीच्या भरात एका बैठकीत होऊ शकत नाही. कविता होऊ शकते, पण हे गद्यलेखन होत नाही. ते अनेक दिवस चाललेले असते. त्यात जाणीवपूर्वक काही करण्याचा भाग अधिक असतो. त्यामुळे उत्स्फूर्ततेवर अधिक विसंबून राहणाऱ्या भाव कवितेसारखे लहान युनिट असलेल्या साहित्यकृतीसंबंधी काढलेले कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष गद्य साहित्यकृतींना पूर्णपणे लागू पडत नाही. म्हणजे काव्य आणि गद्य यातला फरक या ठिकाणी आनंद यादवांनी सांगितला आहे. आणखी काही शक्तीचा उल्लेख या ठिकाणी अभ्यासकांनी केला आहे. एक शक्ती आहे चमत्कृती शक्ती, इंग्रजीमध्ये ज्याला फॅन्सी म्हणतात. या शक्तीचा उल्लेख खूप ठिकाणी येतो. विशेषतः गोविंदाग्रज यांनी केला आहे. पुढल्या काळात खानोलकरांनी, आरती प्रभूंनी केला आहे. तर बसू पाटील त्याबद्दल बोलतात. आपल्याकडील याचे उदाहरण गोविंदाग्रज यांच्या अरुण या कवितेचे देता येईल. त्यांची मिचुकलीच कविता, कवितेचं नाव आहे मिचुकलीच कविता, या प्रकारची कविता म्हणता येईल. या कविता वाचल्या की स्थलकाल विमुक्त अशा स्मृती, स्थलकाल विमुक्त स्थळकाळाच्या पलीकडल्या अशा स्मृती म्हणजे चमत्कृती होय, हे तिचं लक्षण त्यांनी सांगितलं आहे. स्वैर कल्पना किंवा उत्प्रेक्षा ही नामकरणी आपणास पटतात. कधीकधी कल्पनाशक्ती आणि चमत्कृती शक्ती यांचे व्यापार एकाच कवितेत आढळण्याचा संभव असतो. याचं उदाहरण म्हणजे बालकवीची अरुण ही कविता. आणखी पुढे मग एक कवितेच्या निर्मितीचं किंवा कला निर्मिती मागचं एक कारण आहे दिवा स्वप्न. इंग्रजीमध्ये त्याला डे ड्रीमिंग म्हणतात. आपल्या सिगमंड फ्राईडनी त्याबद्दल म्हटलं की ही मानवी प्रवृत्ती आहे की आपल्या मनात ज्या अनेक कल्पना असतात त्या साक्षात प्रत्यक्षात येत नाही, पण त्याची प्रत्यक्षात आल्या आहेत अशी कल्पना करतो. दिवा स्वप्न ही सुद्धा एक प्रेरणा आहे कला निर्मितीमागी. आणि त्यासाठी मग गणपती वाणी बिडी पिताना ही मर्ढेकरांची कविता वारंवार सांगितली जाते. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायचा की मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई, भिरकावनी ती तशीच द्याचा दसे लकेर बेचव जैसा गवई, गिऱ्हाईकाची कदर राखणे जिरे धणे अन धान्य गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत, स्वप्नावरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा, मिणमिण जळत्या किंवा लेटणे वाचित गाथा श्री तुकयाचा, गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते, आडोशाला वास तुपाचा
असे झोपणे माहीत होते काळे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली दुकानातल्या जमिनीसती सदैव रुतल्या आणि रुतली गणपतवाणी विडी बापडा पिता पितांना मरून गेला एक मागता डोळे दोन देव देत असे जन्मान झाला. ही कविता स्वप्नरंजनासाठी दिवा स्वप्नासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा अशा तऱ्हेने दिवा स्वप्नाच्या आधारे पूर्ण करता येतात हे सांगण्याकरता ही कविता किंवा अनेक उदाहरणं सांगितल्यात येतात. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या अनेक छटा किंवा मनाच्या कार्यपद्धतीवर आधारल्या आहेत. पण त्याही पलीकडे एक योजनाबद्ध असे प्रयत्न साहित्य निर्मितीमध्ये होत असतात. ते अनुभव म्हणजे साहित्यिकाला कलावंताला आलेला अनुभव आणि त्या अनुभवामध्ये जे समृद्धी असते त्या समृद्धीमध्ये ज्ञान विद्वत्ता याची जोड जर दिली तर ती कलाकृती आणखी समृद्ध आणि सपक अशी होते. म्हणून प्रतिभावंताची जडणघडण करण्याकरता ज्ञानाचं महत्त्व आहे. आता या ठिकाणी सुरेश भटांची कविता ज्यात म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आधार घेतला आहे. खूप अतिशय करुण अनुभव. त्या करुण अनुभवालाही वाट करून देण्याकरता सुरेश भटांनी गझल हा एक पारशी काव्यप्रकार जो माधव जुलियन यांनी आपल्या मराठी भाषेत गज्जलांजली या कविता संग्रहाच्या आधारे आणला. पुढे मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरेश भटांनी तो रूढ केला. त्यांची कविता आहे तोरण नावाची कविता. त्यामागे त्यांच्या कवितेमागची प्रेरणा त्यांनी सांगितली आहे. आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले हृदयात विझला चंद्रमा नेत्रीण उरल्या तारका नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले. अजूनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणांचा दिवा अजूनी मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले. ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. कवटाळूनी बसले मला दाही दिशांचे हुंदके माझे आता दुःखासवे काही न भांडण राहिले. होता न साधा एवढा जो शब्द मी तुझला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले. अवघ्या विजा मी झेलल्या सगळी उन्हे मी सोसली रे बोल आकाशा तुझे आता किती पण राहिले. ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं दुःख आपल्या वाट्याला आलेल्या वेदना अशा तऱ्हेने व्यक्त करण्याकरता कविता हे कसं प्रभावी माध्यम आहे हे या ठिकाणी सुरेश भटांच्या कवितेतून व्यक्त होतं. म्हणजे साहित्यिकांचं जे व्यक्तिमत्व त्याची जडणघडण आहे त्याची जी संवेदनशीलता आहे आणि विशेषतः शैशववृत्ती लहान मुलामध्ये निरागसता असते ती असेल तर मात्र कविता निर्माण होऊ शकते किंवा साहित्य निर्माण होऊ शकते. याची चर्चा या ठिकाणी पुढे केली आहे. कवी ग्रेस यांनी आपल्या ह्या अवस्थेबद्दल म्हटलं आहे. आता लिहिताना काही जरा वेगळे वाटते माझ्या लेखणीची ओळ तिळतिळाने तुटते शब्द अनाथ दिसती रेघ हळूच ओढावी टिंब ठेवूनही अंती गीत अपुरे वाटते. म्हणजे आपल्या काव्यनिर्मितीमागच्या प्रेरणा किंवा त्या मागची अवस्था सांगताना ग्रेस यांनी ही जे वर्णन केलं आपल्या कवितेत. तसंच सुखदेव ढाणके नावाचे कवी आहे त्यांनीसुद्धा आपल्या काव्यनिर्मितीमागे काय आहे कोणती प्रक्रिया घडते ते म्हणताना म्हटलं आहे. सगुण स्पर्शाने उजळून आली काया विस्तारली दशदिशा मायेचा आलोक माईना मनात आतले शाश्वत अंकुरले वितळता प्राण नभाच्या मुशीत तुझिया कुशीत आकाराया. अशा तऱ्हेची ही कविता सुखदेव ढाणके आणि ह्या कवितेमध्ये त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून कशी कविता व्यक्त झाली आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. हा दुसरा घटक या ठिकाणी संपलेला आहे. आपण तिसऱ्या घटकाकडे वळूया. तिसऱ्या घटकामध्ये निर्मिती प्रक्रियेच्या काही सिद्धांतांची चर्चा केली आहे. हा थोडासा रुक्ष वाटणारा सैद्धांतिक भाग असल्यामुळे आणि विशेषतः जगभरातल्या ज्या साहित्यशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताचा थोडक्यात उल्लेख आपण या ठिकाणी करूया. निर्मिती प्रक्रियेच्या घटकाबद्दल आपण यापूर्वी माहिती थोडक्यात पाहिली. आता आपण थोडक्यात आढावा या निर्मिती प्रक्रियेविषयी जे सिद्धांत अभ्यासकांनी मांडले भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही भागामध्ये ही निर्मिती कशी होते त्यामागच्या ज्या प्रेरणा कोणत्या आहे आणि त्याविषयी आणखी काय चिंतन केलं जाऊ शकतं. जसं आपण प्रतिभा व कल्पनाशक्ती स्फूर्ती चमत्कृती या महत्त्वाच्या घटकांचा थोडक्यात परिचय करून घेतला.
तर या मागच्या ज्या प्रेरणा आहे त्याचा मानसशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणारा एक वर्ग अलीकडे ह्या गेल्या 100 वर्षामध्ये पुढे आलेला आहे. आणि भारतामध्ये सुद्धा भारताच्या नाट्यशास्त्राच्या निमित्तानं किंवा काव्यशास्त्रीय सिद्धांत जे मांडले गेले त्यासुद्धा ह्या सगळ्या घटकांचा विचार केला गेला. प्रामुख्याने संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये यावर झालेला जो विचार आहे तो रुद्रट, मम्मट ही 2-3 नावं महत्त्वाची आहे. विशेषतः भरत, तर रुद्रट आणि दंडी, रुद्रटाची दंडी हा साहित्यशास्त्रकार होऊन गेला. त्यांनी जे काही विचार मांडले होते त्या विचाराला थोडंसं छेद देताना रुद्रटाने काव्यालंकार नावाच्या ग्रंथामध्ये प्रतिभेचा जो परिचय करून दिला आपल्याला. त्यांचं म्हणणं असं होतं की मनाची समाधी लागली असता वर्णनीय विषयासंबंधी अनेक प्रकारांनी होणारे विस्फुरण ज्या शक्तीने होते आणि ज्याच्यामुळे उचित शब्द सहज सुचतात ती शक्ती म्हणजे प्रतिभा, अशी एक व्याख्या रुद्रटांनी केली आहे. त्यानंतर रुद्रटानंतर 100 वर्षांनी झालेल्या अभिनवगुप्ताने प्रतिभेचं लक्षण अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा या शब्दाने केलेलं आहे. आणि अभिनवगुप्तानंतर मग पुढे आलेले जे काही अभ्यासक होऊन गेले रुद्रटानंतर मम्मट हा इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला एक साहित्यशास्त्रज्ञ होता. आणि रुद्रटाच्या पूर्वी आणखी एक होऊन गेलेला वामन नावाचा एक साहित्यशास्त्रज्ञ होता. त्यांनीसुद्धा काव्यनिर्मितीसाठी प्रतिभेची कशी आवश्यकता असते आणि ती कवितेचं बीज असतं असं म्हटलेलं आहे. मम्मटांनी जे म्हटलं आहे की प्रतिभेशिवाय काव्यनिर्मिती होतच नाही आणि प्रतिभाहीन कवीने ज्याच्याकडे प्रतिभा नाही आहे त्यांनी काव्यनिर्मिती केली समजा तर तो थट्टेचा विषय होतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा हा इथे वामनांनी मांडलेला आहे. प्रतिभा ही शक्ती पूर्वजन्माच्या संस्कारातून उत्पन्न होते असं जे दंडी या साहित्यशास्त्रकाराचं मत होतं त्याला काही आधार नाही आहे, कारण हे अर्जित संपत्तीसुद्धा आहे. अलीकडे गेल्या 100 वर्षामध्ये सिग्मंड फ्राईड आणि त्याचा शिष्य आणि मित्र कार्ल युंग या दोघांनी जे मानसशास्त्रीय सिद्धांत मांडले, मनोविश्लेषण सिद्धांत, त्यामध्ये आपल्या मनाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आणि अंतर्मनात कोणत्या घडामोडी चालतात त्या घडामोडीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे मानसशास्त्रीय एक चिकित्सा ही उदयाला आली. रुद्रटाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. नंतर एक राजशेखर नावाचा एक मोठा साहित्यशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी प्रतिभेबद्दल म्हटलेलं एक वाक्य थोडक्यात आपण पाहूया. प्रतिभाहीनाला समोरचे पदार्थ अप्रकट राहतात, म्हणजे दिसत नाही, पण जो प्रतिभावंत आहे तो समोर नसलेल्या पदार्थाला सुद्धा ओळखू शकतो, त्याला प्रत्यक्ष असल्यासारखं वाटतं. याविषयी मसू पाटलांचं असं मत आहे, या विवेचनावरून साहित्य निर्मितीचा व्यापार मानसिक स्वरूपाचा असतो हे सूचित होतं. त्याने जे काही काव्यपदार्थ म्हणून सांगितले आहे ते काव्याचे घटक होत. सूक्ष्म हे जे आजच्या भाषेत कवीला प्रतीत होणाऱ्या सूक्ष्मतर अशा जाणीवा म्हणता येईल त्या व्यक्त करताना त्यांना उचित अशा शब्दसमूहाचे दर्शन कवीला होते. त्या जाणीवांना आणखी धुमारे फुटतात, त्यांना अकल्पित असा विकास होतो. हे अर्थसमूह या घटकामधून सूचित होते. अलंकार आणि सुंदर उक्ती या गोष्टी जाणीवांच्या अभिव्यक्तीचे रूपे म्हणून गणता येईल. म्हणजे जाणीव आणि नेणीव, नेणीव म्हणजे अंतर्मन, जाणीव म्हणजे जागृत मन. तर अशा तऱ्हेचा हा सिद्धांत संस्कृत साहित्यशास्त्रकाच्या आधारे आपल्याकडे मसू पाटलांनी सुद्धा त्याचा आढावा घेतला आहे. आणि प्रतिभेचं महत्त्व जे अनेक अभ्यासकांनी सांगितलं भारतातल्या प्रामुख्याने, तसंच पाश्चात्य जे काही विचारवंत होऊन गेले, मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनीसुद्धा यावर जो प्रकाश टाकला त्यात एक अतिशय गाजलेलं जे मत आहे ते सीझर लोम्ब्रोसो याचं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की प्रतिभा ही वेडाची बहीण आहे. म्हणजे थोडा वेडसरपणा असतोच कवीमध्ये, कोणत्याही कलावंतामध्ये, आणि तो असेल तरच प्रतिभावंत तो होतो. आता हे वादग्रस्त त्याचं विधान होतं. आणि प्रामुख्याने त्यांनी जे मानसिकदृष्ट्या विकृत असे लोक वेडे होते त्या वेड्यांच्या इस्पितळात झालेले जे काही प्रयोग आणि निर्माण झालेल्या कलाकृती त्याच्या आधारे त्यांनी हे आपलं मत मांडलं. पण हे मत मांडताना त्यांनी आणखी वेगळा आधार घेतला. जसं गुन्हेगारी ही प्रवृत्ती ही सुद्धा एक वेडाचं प्रतीक आहे, तसं प्रतिभेचा संचार हेही मानसिक विकृतीचं लक्षण होय असं त्याचं जे विधान आहे ते वादग्रस्त ठरलं. अनेकांनी विरोध केला की सामान्य बुद्धिमत्ता असणारे लोक सुद्धा वेड्याच्या लहरीत असं काही करत असतील तरी ती काही प्रतिभेचं काही महत्त्वाचं लक्षण नाही. कारण प्रतिभा ही मुळात उपजत जरी असते तरी ती
अर्जित होते. म्हणजे तुम्हाला निर्माण करता येते, विद्वत्तेची जोड तिला देता येते, अनुभवाचा आधार तिला असतो. वेडाच्या भरात एखादी गोष्ट घडली तर तिला कलाकृती रूप देता येत नाही. वेडाचा भर ओसरला की ती प्रतिभासुद्धा ओसरते, असा एक आक्षेप हा या सिद्धांतावर आहे. हे सिद्धांत गाजलं पण अजून ते लोकप्रिय आहे, अजूनही लोक ते वापरतात. तर अभ्यासकांच्या एका मताचा या ठिकाणी आपण उल्लेख करूया. कांट हा इमॅन्युअल कांट हा ते भारतीय पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये फार मोठं नाव आहे. त्यांनी प्रतिभेबद्दल काय म्हटलं आहे? प्रतिभा ही ललित कलांच्या निर्मितीसाठी आवश्यक अशी गोष्ट आहे असं तो म्हणतो. तो पुढे असं म्हणतो, नवीनता व अपूर्वता ही प्रतिभेची वैशिष्ट्ये असतात. ते त्यात काहीतरी नाविन्य असतं आणि पूर्वी न झालेलं असंही असतं. कलावंताची कल्पनाशक्ती म्हणजे प्रतिभा ही कोणत्याही नियमांशिवाय निर्मित होत असते. म्हणजे तिला काही नियम, विशिष्ट प्रकारचा क्रम असा नसतो, तर ती उपजत असते. आणि प्रतिभा आणि कल्पनाशक्ती याबद्दलसुद्धा जे सिद्धांत भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी मांडले आहेत, तसे पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनीसुद्धा त्यावर खूप चर्चा केलेली आहे. मसू पाटील यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये या अशा सगळ्या सिद्धांताचा परामर्श घेतला आहे. कांट आणि बार्कली हे जे तत्त्वज्ञ होते पाश्चात्य, त्यांनी कल्पनाशक्तीबद्दल काही विधानं केली आहे. तर ती विधानं आपण थोडक्यात पाहूया. R.G. कलिंगवूड यांनी कलेची मूलतत्व ह्या पुस्तकात त्याचा परामर्श घेतला आहे. तर तो असं म्हणतो की आपण कसली तरी कल्पना करीत आहोत असे जेव्हा आपल्या साध्या बोलण्यात आपण म्हणत असतो, त्या प्रत्यक्ष तेथे विद्यमान नसणाऱ्या गोष्टीची आपण नेहमी कल्पना करीत असतो असे नाही. माझ्या पुढ्यात आगपेटी पडलेली आहे, तिच्या 3 बाजू माझ्याकडे वळलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात त्याच मी बघत असतो. पण एक पिवळी काळी, एक निळी आणि एक काळी अशी आणखी 3 बाजूची कल्पना मी करत असतो असे नाही. माझ्या पुढ्यात परंतु एक पिवळी, काळी, निळी आणि एक निळी अशा 3 बाजूची कल्पना करीत असतो. काड्या असलेल्या आतील भागाचीही मी कल्पना करीत असतो. म्हणजे ज्या काड्या दिसत नाही त्या आहेत असं आपण गृहीत धरतो, कारण आपला अनुभव आहे की काडी असतेच, काडी पेटीमध्ये काडी असतेच. तर तिला स्पर्श करण्याचाही अनुभव आपण करतो. ज्या ठिकाणी फॉस्फरसचा लेप आहे त्याचा खरखरीतपणा आहे, त्याच्याही खरखरीतपणाचा अनुभव आपण घेतो. त्याचा जो गंध येतो विशिष्ट प्रकारचा, त्या गंधाची कल्पना करतो. ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. कांट असं म्हणतो की मी जोपर्यंत कल्पना करीत असतो तोपर्यंत एक घनवस्तू या नात्याने मला काड्याच्या पेटीची जाणीव होत असते. जी व्यक्ती प्रत्यक्ष पाहू शकते पण कल्पना करू शकत नाही, तिला घनवस्तूचे विश्व पाहताच येत नाही. म्हणजे आंधळ्या माणसाने पाहिलंच नाही तर तो कल्पना कशी करेल? म्हणून त्यांनी जे पाहिलं आहे, सभोवतालच्या विश्वाचं ज्ञान होण्यासाठी कल्पना करणे ही आपली अनिवार्य क्रिया असते. म्हणजे पाहणं ही त्यातली एक पहिली बाजू आहे. कांट आणि बार्कली यांनी या सिद्धांतावर चर्चा करताना जे काही आपली मतं मांडली त्यावर कलिंगवूडनी आणखी त्याचा विस्तार केला आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रात इमॅजिनेशन, फॅन्टसी आणि फॅन्सी या संज्ञेमधून मानवी मनाच्या या क्षमतांचा बोध होतो असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. काव्यनिर्मितीमध्ये आणखी या शक्तीचं काय स्थान आहे त्यावर बेकरनीसुद्धा आपलं मत मांडलं आहे. कल्पनाशक्तीनंतर स्फूर्ती ही एक अतिशय महत्त्वाची प्रेरणा किंवा महत्त्वाचा घटक आपल्या साहित्य निर्मितीत आहे. तर तिच्याबद्दलसुद्धा पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी जे काही सिद्धांत मांडले त्याचा प्रारंभ प्लेटोच्या विचारात आपल्याला सापडतो. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये हा प्लेटो ग्रीसमध्ये होऊन गेला आणि त्यांनी कवींना झपाटलेले शाहीर म्हटलं होतं. एक चांगला शब्द वापरला. म्हणजे झपाटले पण म्हणजे एक स्फूर्तीचा जो झटका आला, वेडाचा झटका येतो तसा तो कवी मग आपल्या आतल्या प्रेरणेने बोलत राहतो. जसं आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची असं तुकोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे प्लेटोचं हे मत होतं. म्हणजे प्लेटोच्या नंतर हे तुकोबारायांनी म्हटलं आहे. शेले तर म्हणतो निर्मितीत मग्न असलेले मन हे निस्तेज होत असलेल्या निखाऱ्यासारखे असते. निखारा निस्तेज दिसतो पण आत मात्र आग असतेच. अशा तऱ्हेची आतून जी स्फूर्ती आहे तिचा उल्लेख आणखी त्यांनी केला. अचानक वाऱ्याची एक झुळूक येते आणि क्षणभर त्यावर राख उडून जाऊन तो फुलतो निखारा. तशी स्फूर्ती ही आतून उमलणारी शक्ती आहे. ती हवी तेव्हा प्राप्त करून घेता येत नाही. तिचे जाणे येणे आपल्या हाती नसते. शैलेनी जे मत मांडलं त्याचा पुढे विस्तार मसू पाटलांनी केला. आणि आपण स्फूर्तीनंतर पाहूया चमत्कृती नावाच्या काव्याच्या निर्मितीमागची प्रेरणा आहे, तिचा घटक आहे. तर चमत्कृती ही जी आहे ती कल्पनाशक्तीच्या जवळची आहे. म्हणजे आपल्या मनात नवीन कल्पना येते आणि आपण त्यांनी चमकून जातो. चमकून जाणे हा जो शब्दप्रयोग आहे तर त्यात काहीतरी वेगळे पण आपल्याला दिसतं. आपण ओढलं जातो त्याकडे आणि थोडं काही काळ विसरून जातो स्वतःला, भूल पडते.
ची भूल पाडणारी जी शक्ती आहे तिचा उल्लेख यांनी वर्ड्सवर्थ यांनी काव्याची व्याख्या केली अतिशय प्रसिद्ध. त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी ज्या इमॅजिनेशन फॅन्सी एकाच अर्थाने 18व्या शतकात वापरत होते असं म्हटलं आहे, पण तो स्पष्ट केला. त्याचं म्हणणं आहे की चमत्कृती शक्ती ही आपल्या स्वभावातला तात्कालिक भाग होय, ती या भागाला चालना देऊन भूल पाडते, तर कल्पनाशक्ती ही आपल्यातील शाश्वत भागाला जाग आणून त्याला आधारभूत होते. म्हणजे अशा तऱ्हेने कल्पनाशक्ती ही शाश्वत आहे, तर चमत्कृती ही तात्कालिक किंवा तात्पुरती आहे, असा फरक वर्ड्सवर्थनी केला. पुढे लेहंटनी कल्पनाशक्तीचा संबंध शोकात्मिकेशी जोडला, चमत्कृतीचा संबंध कॉमेडीशी जोडला आणि मग प्रेस्कॉट वगैरे लोकांनी या साहित्यशास्त्रज्ञांनी वेगळे सिद्धांत मांडले. नंतर जो अतिशय प्रभावी सिद्धांत या क्षेत्रातला आहे तो मानसशास्त्रीय सिद्धांत आहे आणि त्याची मांडणी फ्राईडनी केली. अर्थात फ्राईडच्या मानसशास्त्रीय सिद्धांताचा आधार हा लैंगिक सिद्धांत होता, ज्याला लिबिडो म्हणतात. हे सगळ्या प्रेरणा ह्या लैंगिक प्रेरणेशी निगडीत आहेत असा थोडासा अतिरेकी युक्तिवाद किंवा अतिरेकी मांडणी फ्राईडनी केल्यामुळे अनेकांचे त्याच्याशी मतभेद झाले. अनेक त्याचे जवळचे जे शिष्य होते, मित्र होते, दूर गेले. कार्ल युंगसारखा गेला, त्याचा शिष्य आणि मित्र, आणि ॲडलर गेला. अनेकांनी किंवा लैंगिक प्रेरणेशिवाय सुद्धा जगण्याची प्रेरणा ही जास्त तीव्र असते आणि जगण्यासाठी गेलेला संघर्ष आणखी तीव्र असतो. लैंगिक प्रेरणा ही एकमेव प्रेरणा नाही आहे, ती एकमेव स्फूर्ती नाही आहे असं कार्ल युंगनी म्हटलं. आणि कार्ल युंगनी मांडलेला एक मोठा सिद्धांत जो साहित्याच्या क्षेत्रात गाजला त्याला आदिबंधाचा सिद्धांत असं म्हणतात. कार्ल युंगच्या म्हणण्यानुसार माणूस जन्मतःच आपल्या मेंदूमध्ये काही गोष्टी घेऊन येतो आणि सिग्मंड फ्राईडनी असं म्हटलं होतं की जन्मतः आपल्या मेंदूमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीची नोंद नसते. पूर्वजन्मीचे म्हणा की जन्माच्या पूर्वीचे पुनर्जन्म ह्या कल्पना खोट्या आहेत. पण माणूस हा आईवडिलांच्या संयोगातून, म्हणजे नर आणि मादींच्या संयोगातून, पती आणि पत्नीच्या संयोगातून जन्माला येतो. पण त्याचा अनुवंशिकता त्याच्या पाठीशी असते. अनेक गोष्टी येतात, पण अनुवंशिकतेत बुद्धिमत्ता म्हणा की अनुवंशिकतेत आठवणी, अनुवंशिकतेत संस्कार नसतात असं सिग्मंड फ्राईडचं मत होतं. आणि त्या सिद्धांताला टॅब्युलर असा या नावाने तो सिद्धांत ओळखला जातो. टॅब्युलर असा म्हणजे मेणाची वडी. मेणाच्या वडीला आकार नसतो, आपण देऊ तसा आकार असतो. या कोरी पाटी किंवा खोडलेली पाटी या अर्थाचा तो शब्द आहे. वर्षानुवर्षे हा सिद्धांत चालत आला, पण त्याला छेद दिला कार्ल युंगनी. आणि कार्ल युंगचं असं म्हणणं होतं की आपल्या मेंदूच्या मागे जो देठासारखा आकार असतो त्यात एक मोठा जो भाग आहे त्याच्यामध्ये आदिम अवस्थेत, म्हणजे जेव्हा माणूस हा प्रगत व्हायचा होता, भाषा त्याला अवगत नव्हती, तेव्हा त्यांनी जे अनुभव घेतले, जे पाहिलं, त्याच्या प्रतिमा त्याच्या ह्या अंतर्मनात ठसलेल्या असतात. त्याला त्यांनी आदिबंध म्हटलं आहे. इंग्लिशमध्ये त्याला आर्किटाईप म्हणतात. आणि हे आर्किटाईप आहे हे 5 प्रकारचे त्यांनी सुरुवातीला मानले. तसं मृत्यूची भीती म्हटलं की साप चावला की माणूस मरतो, हे माणसाने अनुभवलं. मग मृत्यूची भीती म्हणून साप हे प्रतीक आलं. त्याला प्रिमॉर्डियल इमेज त्यांनी म्हटलं आहे, आदिम प्रतिमा. तसं आईबद्दलचं प्रेम, मुलाचं वात्सल्य, आईचं वात्सल्य, मुलाचं आईबद्दलचं आकर्षण, तर हे मातृत्व हे एक आदिबंध त्यांनी मानला. स्त्रियांचं पुरुषाबद्दलचं आकर्षण किंवा पुरुषांबद्दल केलेला विचार, पुरुषांनी स्त्रियांबद्दल केलेला विचार, त्याला ॲनिमस म्हटलं, हा एक आदिबंध त्यांनी मांडला. एखादी व्यक्ती आपल्या अवतीभोवती एक आनंदाचं वातावरण खुलवित असते, त्याला विदूषकासारखा तो वागत असतो, कॉमेडी करत असतात, त्याला विदूषक म्हटलं. विदूषकाचा आदिबंध त्यांनी मानला. आपल्या अवतीभोवती काही वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना खूप अनुभव असतो, खूप त्यांनी पाहिलं असते, ऐकलं असते, त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होतो, म्हणून वृद्ध व्यक्ती हा एक आदिबंध त्यांनी मानला. आणि आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करत असतो, आयुष्य हा एक प्रवासच आहे, प्रवासाचा आदिबंध मानला. असे 5 आदिबंध त्यांनी मानले. आणि मग या आदिबंध सिद्धांताला साहित्याच्या क्षेत्रात फार महत्त्वाचं स्थान आलं. हे आदिबंधामुळेच माणसाला साहित्य निर्मितीची प्रेरणा होते. अशा प्रकारचा जो सिद्धांत, आदिबंधा सिद्धांत, तो आता साहित्य क्षेत्रात अतिशय लोकप्रिय झालेला आहे. मराठी भाषेमध्ये आदिबंधात्मक समीक्षा हा पहिला ग्रंथ डॉक्टर मसू पाटलांनी लिहिला आणि त्यावेळी मराठी भाषेमध्ये या सिद्धांताचा अंतर्भाव झाला. मराठीमध्ये यापूर्वी साहित्यशास्त्राचा अभ्यास करताना डॉक्टर गत्रम देशपांडे यांचा भारतीय साहित्यशास्त्र हा एकच ग्रंथ अभ्यासला जात होता. गत्रम देशपांडे संस्कृतचे प्राध्यापक होते आणि हा प्रबंध संस्कृतचा आहे. तरी अख्ख्या भारतामध्ये तो प्रबंध आज अभ्यासला जातो आणि सगळ्याच भाषांमध्ये, सगळ्याच साहित्यामध्ये त्याचा परामर्श घेतला जातो. पण मराठीमध्ये प्रामुख्याने वेगळं काहीतरी आहे. मराठी संत साहित्याची परंपरा वेगळी आहे, महानुभाव साहित्याची परंपरा वेगळी आहे. त्यामुळे मराठीचे साहित्यशास्त्रीय सिद्धांत वेगळे आहेत अशी मांडणी मागो देशमुखांनी केली आणि मराठीचे साहित्यशास्त्र नव्याने त्यांनी निर्माण केले. तो एक ग्रंथ निर्माण केला. त्यातून त्यांनी काही सिद्धांत, तुकारामांची गाथा,
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचं जे काही काव्य आहे या सगळ्याच्या आधारे त्यांनी साहित्यशास्त्रीय सिद्धांत मांडले. मर्ढेकरांनी ह्या पारंपरिक सगळ्या सिद्धांतांना छेद देताना वाङ्मयीन महात्मता किंवा अनुभवपूर्व काव्यातील नवीनता आणि विशेषतः त्यांचा जो गाजलेला जो सिद्धांत आहे लेखन गर्भ आत्मनिष्ठा, आता या सगळ्या सिद्धांताची आपण चर्चा विस्तृतपणे करू शकणार नाही. पण ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नवीन झाली की आपण नव्याने हा सगळा सिद्धांत तपासायला पाहिजे. निर्मिती प्रक्रियेचे सिद्धांत जे आहे त्या सिद्धांताला आता मानसशास्त्राने जोड दिली आहे आणि त्या जोडीमुळं आपण आता वास्तवाधिष्ठित असा एक विचार करायला लागलो. विशेषतः मधल्या काळात मार्क्सवादी विचार करणारा एक वर्ग पुढे आला. मर्ढेकरांवर त्यांचा प्रभाव होता. अलीकडे नारायण सुर्वे यांनी त्या प्रेरणेतून कविता केल्या आहेत आणि तशी मांडणी केली आहे. वामन मल्हार जोशी यांनी एक प्रतिभेविषयी सिद्धांत मांडला होता, त्याला सविकल्प समाधी म्हणतात. राभा पाटणकरांनी कल्पनाशक्तीचं वेगळं अस्तित्व मांडणी केलं. प्रभाकर पाध्येंनी त्यांच्या सौंदर्य शास्त्रीय सिद्धांताला आणखी पुन्हा मानसशास्त्रीय आधार दिला आणि सिग्मंड फ्राईडचे काही सिद्धांत त्यांनी खोडले आहेत. आता सिग्मंड फ्राईड आणि कार्ल युंग ह्या दोघांचा ह्या सगळ्या आधुनिक जे साहित्यशास्त्र आहे त्यावर प्रभाव आहे आणि प्रतिभा आणि कल्पनाशक्ती म्हणा किंवा स्फूर्ती या सगळ्या मानसशास्त्राच्या कवेत येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून मानसशास्त्रीय समीक्षा ही आता जास्त प्रभावी ठरलेली आहे. तर आपण निर्मिती प्रक्रियेच्या सिद्धांताचा विचार करताना इथे येऊन पोचतो की मानसशास्त्र अतिशय प्रभावी शास्त्र आहे आणि त्यावर आता विचार करणं आवश्यक आहे. लोकांनी विचार केलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या या पुस्तकाचा समारोप करताना आपण या मानसशास्त्राकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे एवढं बोलून थांबतो.